नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या दिवशी आपण संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2019 चा क्वेश्चन पेपर या ठिकाणी पाहणार आहोत। लक्षात घ्या, या क्वेश्चन पेपर मध्ये इतिहास या विषयाचे जे 15 प्रश्न विचारले होते ते 15 प्रश्नांचे तर आपण इथं स्पष्टीकरण पाहणारच आहोत, पण याच सोबत त्या 15 प्रश्नांमध्ये असणारे विविध प्रकारचे पर्याय आणि त्या पर्यायांच्या अनुषंगाने भविष्यात जे प्रश्न विचारले जाऊ शकतात तो संपूर्ण टॉपिक आपण या लेक्चरच्या सिरीज माध्यमातून या ठिकाणी पूर्ण करणार आहोत, हे या ठिकाणी लक्षात घ्या। आणि म्हणून मग ही लेक्चर सिरीज खूप महत्त्वाची या ठिकाणी असणार आहे। आता पहा, वन डे रिव्हिजन लेक्चर्स या ठिकाणी घेतले जातात किंवा काही प्रिडिक्शन सिरीज या ठिकाणी चालवल्या जातात, तर त्या प्रिडिक्शन सिरीज किंवा वन डे रिव्हिजन लेक्चर चालवण्याची पद्धत एकमेव आहे, ती म्हणजे सर्वमान्य आहे, ते म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर या ठिकाणी पाहणं आणि त्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या माध्यमातून नवा प्रश्न काय विचारला जाऊ शकतो त्याचा अंदाज या ठिकाणी बांधणं। तर आपण काय करतोय पहा, या लेक्चर सिरीज मध्ये आयोगाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन मागील 3-4 वर्षांपूर्वीचे क्वेश्चन पेपर म्हणजे नवा ट्रेंड आपल्याला लक्षात येईल, तर त्या क्वेश्चन पेपर मध्ये जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांच्या माध्यमातून त्या संपूर्ण टॉपिकची उजळणी आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न हा आपला या ठिकाणी असणार आहे, जेणेकरून आयोगानं जे कसाही प्रश्न त्या टॉपिकवर विचारला तर आपल्याला त्या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी तुरंत या ठिकाणी देता येईल असा प्रयत्न आहे। प्रयत्न माझा या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून असा आहे, 14 व्हिडिओच्या माध्यमातून 14 मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळवून द्यायचे आहेत आणि म्हणून मग व्यवस्थितरित्या ही लेक्चर सिरीज आपण या ठिकाणी गांभीर्यपूर्वक या ठिकाणी करा। शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यांची संपूर्ण अभ्यास झालेला आहे त्या विद्यार्थ्यांना लास्ट रिव्हिजन पाहिजे, तर त्या लास्ट रिव्हिजनसाठी ही लेक्चर सिरीज खास करून मी तुम्हा विद्यार्थी मित्रांसाठी कॉम्प्लिमेंटरीच्या स्वरूपात तयार केलेली आहे, ती तुम्ही या ठिकाणी जरूर या ठिकाणी पाहता आणि त्या संदर्भामध्ये अगदी बारकाईनं त्या लेक्चरमध्ये जे जे काही मुद्दे मी तुम्हाला सांगतो ते कुठेतरी नमूद करून घ्या एका वहीवर, तर ते नमूद करून घ्या, नाहीतर व्यवस्थितरित्या गांभीर्यपूर्वक ती लेक्चर सिरीज या ठिकाणी ऐकून घ्या। या प्रकारचं नियोजन आपलं हे या ठिकाणी आहे। तर सुरू करूया आपण 2019 चा गट ब चा पेपर, यामध्ये आयोगानं जे प्रश्न विचारले त्या संदर्भातील माहिती आपण इथं पाहूया। पहा, पहिलाच प्रश्न आहे तो म्हणजे शाहू राजांच्या संदर्भात। आता शाहू महाराज जे आहेत समाज सुधारकांच्या क्षेत्रामध्ये यांचं मोठं योगदान मानलं जातं। लक्षात घ्या, आयोग नेहमी काय करतोय, समाज सुधारकांवर 3-4 प्रश्न या ठिकाणी विचारत असतो। मग या समाज सुधारकांमध्ये असे काही निवडक समाज सुधारक आपल्याला पाहायला भेटतात ज्यांच्यावर सातत्याने प्रश्न येतात, जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज, त्याचबरोबर बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी कर्मवीर भाऊराव पाटील यांसारखे समाज सुधारक, पंडित रमाबाई एक, तर त्यांच्यावर वारंवार या ठिकाणी सातत्याने प्रश्न अलीकडच्या काळामध्ये येत आहेत। मग या संदर्भामध्ये आपण ते समाज सुधारक व्यवस्थितरित्या करणं खूप जास्त गरजेचं आहे। तसंच 2019च्या पेपरमध्ये हा प्रश्न विचारला की छत्रपती शाहू महाराज यांनी खालीलपैकी कोणत्या वर्तमानपत्रांना आर्थिक मदत या ठिकाणी केली। आपल्या सर्वांना तर हे माहिती आहे की दलित चळवळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा काम करायला सुरुवात केलं तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या मूकनायक या वर्तमानपत्राला शाहू राजांनी आर्थिक मदत या ठिकाणी केली होती। सुमारे 2,500 रुपयाची आर्थिक मदत शाहू राजांनी केली होती। परंतु लक्षात घ्या मित्रांनो, सत्यशोधक समाज जो होता, महात्मा ज्योतिराव फुलेंच्या नेतृत्वानंतर सत्यशोधक समाजामधनं 2 चळवळी बाहेर पडतात। एक दलित चळवळ जी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करते, तर दुसरी आहे ब्राह्मणेतर चळवळ। ब्राह्मणांना सरकारी नोकऱ्यांमध्ये असणाऱ्या जागांच्या विरोधामध्ये गैर ब्राह्मण लोकांना देखील सरकारी नोकऱ्या मिळाव्यात, हा या ब्राह्मणेतर चळवळीचा मुख्य उद्देश या ठिकाणी होता। आणि त्या ब्राह्मणेतर चळवळीचं नेतृत्व हे कोल्हापूरच्या शाहू राजांनी या काळामध्ये केल्याचं एकंदर दिसतं। आपल्याला माहिती आहे वेदोक्त प्रकरण, वेदोक्त प्रकरणामध्ये कोल्हापूरच्या छत्रपती शाहू राजे हे क्षत्रिय नाही आणि त्यामुळं त्यांना या ठिकाणी वेदोक्त पद्धतीने धार्मिक विधी करण्याचा अधिकार नाही, अशा प्रकारची त्यावेळेच्या ब्राह्मणांचं म्हणणं या ठिकाणी होतं। आणि म्हणून मग शाहू राजे गैर ब्राह्मण चळवळ या काळामध्ये 1901 पासून या ठिकाणी चालवताना एकंदर दिसतं। तर हा जो प्रश्न आहे मित्रांनो, तर हा प्रश्न ब्राह्मणेतर चळवळीतील वर्तमानपत्र या टॉपिकशी रिलेट या ठिकाणी करतो। वर्तमानपत्रांमध्ये पण आपल्याला भाग करता आलं पाहिजे। सुरुवातीच्या समाज सुधारकांची वर्तमानपत्र ती वेगळी आहे, जसं की दर्पण म्हणू आपण, ती वेगळी आहे। सत्यशोधक चळवळीतील वर्तमानपत्र ती वेगळी या ठिकाणी आहे। ब्राह्मणेतर चळवळीची वर्तमानपत्र
ती वेगळी आहे. त्याचबरोबर दलित चळवळीतील वर्तमानपत्र वेगळी आहे. लोकमान्य टिळकांच्या जहाल मतवाद्यांची वर्तमानपत्र, मावळ मतवाद्यांची वर्तमानपत्र, ती सगळी वर्तमानपत्र असं आपल्याला विभागणी करता आलं पाहिजे हे लक्षात घ्या. तर हा जो टॉपिक प्रश्न विचारला तर तो प्रश्न या ठिकाणी ब्राह्मणेतर चळवळीतील वर्तमानपत्रांवर विचारलेला आहे. तर इथं आपल्याला दिसतं विजयी मराठा, तरुण मराठा, कायवारी आणि तेज या संदर्भातील आहे. तर शाहूराजे ब्राह्मणेतर चळवळीचे नेते होते आणि म्हणूनच ब्राह्मणेतर चळवळीच्या प्रत्येक वर्तमानपत्रांना शाहूराजांनी आर्थिक मदत केली. याचं उत्तर आपल्याला पाहायला भेटतं. वरील सर्व ABCD या सर्वांना हे सर्व या ठिकाणी याचं उत्तर आहे. आता बघा याचं स्पष्टीकरण तर आपण देऊ, परंतु या संदर्भामध्ये आणखी कोणती ब्राह्मणेतर चळवळीची वर्तमानपत्र होती का त्या काळामध्ये ते पण आपण या ठिकाणी व्यवस्थितरित्या या ठिकाणी पाहूया. कारण जर का या टॉपिकवर प्रश्न आला तर आपल्याला त्याचं उत्तर योग्य पद्धतीनं या ठिकाणी देता येऊ शकतं. तर पहा इथं पाहू शकतो बळवंत कृष्णाजी पिसाळ यांचं नाव या ठिकाणी लक्षात ठेवायचं. बळवंत कृष्णाजी पिसाळ यांचं नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यांनी काही महत्वपूर्ण वर्तमानपत्र 1915च्या दरम्यान काढल्याचं एकंदरीत दिसतं. त्यामध्ये विश्वबंधू नावाचं वर्तमानपत्र हे एक महत्वपूर्ण वर्तमानपत्र आहे. याचबरोबर गरिबांचा कैवारी आणि भगवा झेंडा ही वर्तमानपत्र ही या ठिकाणी बळवंत कृष्णाजी पिसाळ यांनी सुरू केलेली होती हे या ठिकाणी लक्षात घ्या. या वर्तमानपत्रांना शाहू राजांनी आर्थिक मदत दिल्याचं एकंदरीत दिसतं. या पत्राचं वैशिष्ट्य असं आहे, विश्वबंधू या पत्राचं वैशिष्ट्य असं या ठिकाणी आहे की शाहू राजांनी मुंबई प्रांताच्या जो रेसिडेंट होता त्याला पत्र या ठिकाणी पाठवलं होतं आणि सांगितलं होतं की हे जे पिसाळ जे आहेत हे लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रीय चळवळीच्या विरोधामध्ये लिखाण करतात, म्हणून यांचं वर्तमानपत्र फारसे लोक या ठिकाणी घेत नाही आणि त्याचमुळं खास करून बहुजन समाजातील ही व्यक्ती या ठिकाणी आहे आणि त्याचा व्यवसाय चालावा आणि त्याचबरोबर त्याच्या वर्तमानपत्रातलं जे म्हणणं आहे हे बहुजन समाजापर्यंत पोचावं यासाठी मी याला आर्थिक मदत करण्याचं ठरवलं आहे. अशा प्रकारचं पत्र शाहू राजांनी मुंबईच्या गव्हर्नरला पाठवल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं आणि म्हणून मग शाहू राजांनी त्यानंतर या बळवंत कृष्णाजी पिसाळ यांच्या विश्वबंधू त्याचबरोबर गरिबांचा कैवारी आणि भगवा झेंडा या वर्तमानपत्रांना आर्थिक सहाय्य केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर हा महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यानंतर श्रीपतराव शिंदे जर आम्ही या ठिकाणी पाहिलं तर ब्राह्मणेतर चळवळीतील महत्वपूर्ण लीडर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. वास्तविकता श्रीपतराव शिंदे हे सुरुवातीला पोलीस खात्यामध्ये सरकारी नोकरीमध्ये काम करत होते आणि जेव्हा ते सरकारी खात्यामध्ये काम करत होते त्यावेळेस त्यांनी सुधारक आणि त्याचबरोबर दिनमित्र या दोन वर्तमानपत्रांमध्ये लिखाण करायला सुरुवात केली होती. मात्र हे श्रीपतराव शिंदे जे आहेत या श्रीपतराव शिंदे यांनी आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा या ठिकाणी दिला आणि ब्राह्मणेतर चळवळीत काम करण्याचा इरादा धरून त्यांनी 1919ला विजयी मराठा या नावाचं वर्तमानपत्र सुरू केलेलं आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या. श्रीपतराव शिंदे यांच्या या विजयी मराठा या वर्तमानपत्रावर अनेक वेळा आयोगानं प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे यांचं नाव आपण या ठिकाणी कदापिही विसरता कामा नये. श्रीपतराव शिंदे विजयी मराठा हे खूणगाठच या ठिकाणी बांधून ठेवा. लक्षात घ्या जेव्हा या श्रीपतराव शिंदे यांनी आपला सरकारी पदाचा राजीनामा दिला होता ही बाब शाहू राजांना फारशी आवडली नव्हती, परंतु तरी नंतर मग शाहू राजांनी श्रीपतराव शिंदे यांच्या विजयी मराठाला भरघोस आर्थिक मदत केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. यानंतर आपल्याला काही महत्वपूर्ण वर्तमानपत्र पाहायचे आहेत की ज्या वर्तमानपत्रांना पण शाहू राजे आर्थिक मदत या ठिकाणी करताना दिसून येतात. त्यापैकी एक महत्वपूर्ण वर्तमानपत्र आहे ते म्हणजे तरुण मराठा. सन 1920ला सखाराम पांडुरंग सावंत, नाव नीट लक्षात घ्या, सखाराम पांडुरंग सावंत यांनी तरुण मराठा आणि छत्रपती ही दोन वर्तमानपत्र सुरू केली होती. तर हे सखाराम पांडुरंग सावंत, तरुण मराठा आणि छत्रपती अशी दोन महत्वपूर्ण वर्तमानपत्र सुरू करतात. तरुण मराठा या वर्तमानपत्राचे त्यावेळेचे संपादक हे दिनकरराव जवळकर या ठिकाणी होते हे या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे दिनकरराव जवळकर हे तरुण मराठा वर्तमानपत्रामध्ये संपादक म्हणून काम करत होते. मात्र तरुण मराठा हे वर्तमानपत्राचे मालक हे सखाराम पांडुरंग सावंत होते हे या ठिकाणी लक्षात घ्या. हे दिनकरराव जवळकर जे होते यांनी मोठ्या प्रमाणावर ब्राह्मण चळवळीवर टीका केली होती. साहजिकच लोकमान्य टिळक आणि त्यांच्या होमरूलवर मोठ्या प्रमाणात टीका तरुण मराठामध्ये हे या ठिकाणी करत होते आणि जेव्हा तरुण मराठा हे वर्तमानपत्र शाहू राजांच्या वाचनामध्ये या ठिकाणी येतं तेव्हा शाहू राजे आणि दिनकरराव जवळकर यांचे संबंध हे प्रेमाचे स्नेहाचे या ठिकाणी होत आहेत असं एकंदरीत पाहायला भेटतं.
पुढे आपल्याला पाहायला भेटतं हे दिनकरराव जवळकर जे आहे यांनी तेज नावाचं दुसरं एक वर्तमानपत्र सुरू केल्याचं एकंदरीत दिसून येतं। तेज हे वर्तमानपत्र पुण्यामधनं या ठिकाणी प्रकाशित होत होतं आणि हे वर्तमानपत्र ब्राह्मणेतर चळवळीचं प्रतिनिधित्व करत होतं असं एकंदरीत पाहायला भेटतं। लक्षात घ्या, याही वर्तमानपत्राला शाहू राजांनी आर्थिक मदत ही या ठिकाणी केली होती, हा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवा। याचबरोबर अशी कोणती वर्तमानपत्र आहेत की जी ब्राह्मणेतर चळवळीची वर्तमानपत्र मानली जातात ते आपण इथं पाहूया। तर लक्षात घ्या, हंटर एक नावाचं वर्तमानपत्र माधवराव बागुल यांचे वडील जे आहे खंडेराव बागुल यांनी सुरू केल्याचं पाहायला भेटतं। माधवराव बागुल जर आपण पाहिलं तर ती व्यक्ती या ठिकाणी आहे जी ब्राह्मणेतर चळवळीचं मोठं नेतृत्व ते करतात आणि याशिवाय सन 1950ला कोल्हापूरमध्ये त्यांनी या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी उभा केला होता। म्हणजे हे लक्षात असू द्या, बाबासाहेब आंबेडकर हे या ठिकाणी जिवंत होते 1950ला आणि त्या 1950ला बाबासाहेब आंबेडकर जिवंत असताना यांनी या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा माधवराव बागुल यांनी बाबासाहेबांचा पुतळा कोल्हापूरमध्ये पहिल्यांदा उभा केल्याचं एकंदरीत दिसतं। श्री म माटे हे एक नाव लक्षात असू द्या, श्री म माटे हे कोण आहे तर हे श्री म माटे हे तसे पाहिले तर या ठिकाणी उच्चवर्णीय ब्राह्मण कुटुंबातील आहे। श्री म माटे हे सुधारक पण या ठिकाणी होते आणि हे श्री म माटे आपले पुण्यातली जी नुमवी नावाची शाळा आहे त्या नुमवीचे प्राचार्य पण होते। या श्री म माटे आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे अत्यंत स्नेहाचे संबंध होते। या श्री म माटे यांनी कल्याणमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पहिली जयंती 1945ला सुरू केल्याचं आपल्याला पाहायला भेटतं। तर श्री म माटे हे पण नाव इम्पॉर्टंट आहे आणि याचबरोबर माधवराव बागुल हे पण नाव इम्पॉर्टंट आहे। तर हंटर नावाचं हे वर्तमानपत्र खंडेराव बागुल यांनी 1925 पासून सुरू केलं होतं, हे लक्षात घ्या। हंटरला शाहू महाराजांनी आर्थिक मदत केली नाही, याचं कारण असं आहे की 6 मे 1922ला शाहू राजांचं निधन झाल्याचं आपल्याला माहिती मिळतं आणि म्हणून 1922 नंतरची वर्तमानपत्र जी आली साहजिकच शाहू राजे त्याला या ठिकाणी आर्थिक सहकार्य करू शकत नाही असं एकंदरीत पाहायला भेटतं। त्यानंतर ब्राह्मणेतर नावाचं वर्तमानपत्र वर्धा या भागातून प्रकाशित होत होतं, हे या ठिकाणी लक्षात घ्या। व्यंकटराव गाडे यांनी हे वर्तमानपत्र सुरू केल्याचं एकंदरीत दिसतं। त्याचबरोबर प्रगती आणि जीन विजय हे महत्वपूर्ण वर्तमानपत्र ब्राह्मणेतर चळवळीचं वर्तमानपत्र मानलं जातं। वास्तविकता प्रगती आणि जीन विजय हे जैन समाजाचं पत्रक पण मानलं जातं, हे लक्षात घ्या। कारण अण्णासाहेब लठ्ठे हे जैन या ठिकाणी होते, हे लक्षात घ्या। आणि या अण्णासाहेब लठ्ठे आणि त्यांचे बंधू जे आहे भाऊराव लठ्ठे या दोघांनी प्रगती आणि जीन विजय ही वर्तमानपत्र सुरू केल्याचं एकंदरीत दिसतं। शाहू राजांनी या वर्तमानपत्राला मदत केली होती, हे पण लक्षात घ्या। आपल्या सर्वांना माहिती आहे किंग एडवर्ड पुतळा प्रकरण। या किंग एडवर्ड पुतळा प्रकरणामध्ये अण्णासाहेब लठ्ठे यांच्यावर आरोप करण्यात आले की त्यांनी किंग एडवर्डच्या पुतळ्याला या ठिकाणी डांबर फासलं आणि म्हणून मग अण्णासाहेब लठ्ठे आणि भास्करराव जाधव या दोघांना कोल्हापूरमधनं स्थानबद्ध करण्यात आलं किंवा ते भूमिगत या ठिकाणी झाले आणि त्यानंतर हे अण्णासाहेब लठ्ठे हे बेळगावमध्ये गेले आणि बेळगावमधनं त्यांनी हे या ठिकाणी प्रगती आणि जीन विजय हे वर्तमानपत्र सुरू केलं होतं असं एकंदरीत पाहायला भेटतं। तर हा महत्वपूर्ण मुद्दा अण्णासाहेब लठ्ठे यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी लक्षात घ्या। आपल्याला माहिती असेल कदाचित अण्णासाहेब लठ्ठे आणि त्याचबरोबर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यामध्ये मोठा झगडा या ठिकाणी झाला होता। कर्मवीर भाऊराव पाटील ज्या जैन बोर्डिंग वसतिगृहाचे विद्यार्थी होते त्या वसतिगृहाचे रेक्टर म्हणून अण्णासाहेब लठ्ठे होते, जे कडक शिस्तीचे भोगते या ठिकाणी होते आणि म्हणून मग जेव्हा हे कर्मवीर भाऊराव पाटील त्या शाळेमध्ये किंवा त्या बोर्डिंग वसतिगृहामध्ये या ठिकाणी अभ्यासाला होते तेव्हा पाहायला असं भेटतं की एका वसतिगृहाचं उद्घाटन होतं। तर त्या वसतिगृहाच्या उद्घाटनाला सर्व बोर्डिंगचे विद्यार्थी त्या समारंभाला गेले आणि आल्यानंतर त्यांनी या ठिकाणी हातपाय धुवायचे आहे आणि मगच भोजन करायचं आहे असा दंडक हा अण्णासाहेब लठ्ठे यांनी लावला होता। मात्र कर्मवीर भाऊराव पाटलांनी तो या ठिकाणी नियम मोडला आणि म्हणून मग अण्णासाहेब लठ्ठे त्यांच्यावर खूप जास्त क्रोधित झाले। मग पुढे जाऊन पाहायला भेटतं की कर्मवीर भाऊराव पाटील जे आहे त्यांना जैन वसतिगृह सोडून द्यावं लागलं होतं असं एकंदरीत पाहायला भेटतं। तर हा पण एक महत्वपूर्ण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो। किंग एडवर्ड प्रकरणामध्ये जेव्हा अण्णासाहेब लठ्ठे आणि भास्करराव जाधव यांच्यावर पोलिसांनी आरोप केले त्यावेळेस खोटी साक्ष भाऊराव पाटलांनी यांच्या विरोधात द्यावी
असं या ठिकाणी पोलिसांचं म्हणणं होतं. मात्र कर्मवीर भाऊराव पाटलांनी ती खोटी साक्ष देण्यास नकार दिला आणि प्रसंगी त्यांना पोलिसांच्या अनेक यातनांना सामोरं जावं लागलं. आपल्याला हे पण माहिती आहे की या कर्मवीर भाऊराव पाटलांनी आत्महत्या पण 2 वेळा करण्याचा प्रयत्न केला. एकदा विहिरीमध्ये उडी मारली, मात्र विहिरीमध्ये पाणी नव्हतं, आणि एकदा काचा खाल्ल्या, मात्र त्यातनं पण ते या ठिकाणी बचावले. मग सरते शेवटी पोलिसांनी काय केलं तर जनेंद्र छापखानाला आग लागली असा आरोप या ठिकाणी यांच्यावर ठेवला, कोणाला, कर्मवीर भाऊराव पाटलांवर, आणि मग त्यांना काही दिवस तुरुंगात पण राहावं लागलं होतं. हा इतिहास आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती आहे. तर मित्रांनो, या प्रकारे कर्मवीर भाऊराव पाटील पण या कोल्हापूर संस्थानाशी संबंधित व्यक्ती आपल्याला एकंदरीत पाहायला भेटतं. कर्मवीर भाऊराव पाटलांचं जे शिक्षण आहे ते या ठिकाणी कोल्हापूर संस्थानाच्या वतीनं झाल्याचं एकंदरीत दिसतं, आणि कोल्हापूर संस्थानातील जैन बोर्डिंग वसतिगृहामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील काही वर्ष या ठिकाणी अभ्यास करत होते, हे या ठिकाणी लक्षात असू द्या. तर हा पण महत्वाचा मुद्दा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. डेक्कन रयत हे एक महत्वपूर्ण वर्तमानपत्र जे डेक्कन रयत समाज या पक्षाचं मुखपत्र होता. डेक्कन रयत समाज हा पक्ष ब्राह्मणेतर चळवळीचा पक्ष या ठिकाणी होता. जसं दक्षिण भारतामध्ये जस्टिस पार्टी नावाचा पक्ष अस्तित्वात होता, तशा प्रकारचा आपल्या महाराष्ट्रातही ब्राह्मणेतर चळवळीचा पक्ष असावा या इराद्यानं शाहूराजांनी आपल्या जवळच्या सहकार्यांसोबत घेऊन डेक्कन रयत समाज नावाचा एक पक्ष निर्माण करावा असं सुचवलं, आणि त्या माध्यमातून अण्णासाहेब लठ्ठे असू द्या, त्याचबरोबर वालचंद्र कोठारी या ठिकाणी असू द्या, यांनी या ठिकाणी डेक्कन रयत समाज नावाचा पक्ष स्थापन केला. त्यामध्ये मुकुंदराव पाटील पण या ठिकाणी होते, तर C.K. बोले पण त्याच्यामध्ये या ठिकाणी होते, हे लक्षात असू द्या. तर यानंतर या डेक्कन रयत समाज या पक्षाचं या ठिकाणी मुखपत्र होतं डेक्कन रयत. जे डेक्कन रयत पत्र हे अण्णासाहेब लठ्ठे आणि वालचंद्र कोठारी यांनी या ठिकाणी सुरू केलेलं आहे असं एकंदरीत पाहायला भेटतं. तर वारा कोठारी हे एक महत्वपूर्ण व्यक्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. लक्षात घ्या, आपल्याला दिसून येतं एक महत्वपूर्ण संस्था होती डिप्रेस क्लास मिशन. डिप्रेस क्लास मिशन ही कोणाची संस्था होती तर वीरा शिंदे यांची या ठिकाणी होती. आपल्याला माहिती आहे की डिप्रेस क्लास मिशन किंवा डिप्रेस क्लास मिशन ही जी संघटना आहे, ही संघटना 1906 मुंबई प्रांतामध्ये या ठिकाणी स्थापन झाली, आणि या संघटनेचे अध्यक्ष NG चंदावरकर होते, हे पण आपल्याला माहिती आहे. 1912 डिप्रेस क्लास मिशन पुणे प्रांतामध्ये स्थलांतरित या ठिकाणी झालं. त्यावेळेस पुण्या भागाचे शाखेचे अध्यक्ष हे शिवराम जानबा कांबळे होते. नंतरच्या काळामध्ये वीरा शिंदे यांनी दलित चळवळीकडे थोडंसं दुर्लक्ष केलं, आणि नंतर ते शेतकरी चळवळीकडे या ठिकाणी काम करू लागले. हे लक्षात आल्यानंतर शिवराम जानबा कांबळे यांनी अस्पृश्य उद्धारक मंडळी 1921 साली स्थापन केली. नाव नीट लक्षात घ्या, अस्पृश्य उद्धारक मंडळी 1921 साली शिवराम जानबा कांबळे यांनी सुरू केली. त्या मंडळीचे अध्यक्ष शिवराम जानबा कांबळे होते, तर त्याचे सेक्रेटरी हे वारा कोठारी होते, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. तर हा महत्वपूर्ण मुद्दा इथं आपण वारा कोठारी यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी पाहिला. पुढे आपल्याला पाहायला भेटतं जागरूक नावाचं वर्तमानपत्र. लक्षात घ्या, वालचंद्र कोठारी म्हणजेच वारा कोठारी यांचं जागरूक नावाचं एक महत्वपूर्ण वर्तमानपत्र होतं असं एकंदरीत पाहायला भेटतं. तर हे वर्तमानपत्र पण एक ब्राह्मणेतर चळवळीचं वर्तमानपत्र आहे, आणि याही वर्तमानपत्राला शाहूराजांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली होती असं एकंदरीत पाहायला भेटतं. याचबरोबर जागृती नावाचं वर्तमानपत्र हे भगवंतराव पाळेकर यांनी सुरू केलेलं होतं, हे लक्षात घ्या. भगवंतराव पाळेकर यांनी सुरू केलेलं हे वर्तमानपत्र हे बडोदा या भागातून प्रकाशित होत होतं. अत्यंत बारकाईनं, अत्यंत काळजीपूर्वक लेक्चर ऐका, आणि जर आवश्यकता भासत असेल तर कुठंतरी टिप्पण काढून ठेवा. नोट्स थोडेसे जर काढता आले तर काढून ठेवा. ही लेक्चर सिरीज व्यवस्थित अभ्यासली तर नक्की सांगतो तुम्हाला 14 पैकी 14, 15 पैकी 14 किमान मार्क तुम्हाला यामध्ये मिळतील, हे लक्षात घ्या. तर इथं पाहूया आपण बडोदा इथून या ठिकाणी हे प्रकाशित झालेलं होतं. भगवंतराव पाळेकर यांनी प्रकाशित केलं होतं, हे लक्षात घ्या. वास्तविकता जर आम्ही पाहिलं तर जागृती हे वर्तमानपत्र जे होतं ते ब्राह्मणेतर चळवळीला सपोर्ट करणारं होतं. असं जरी असलं तरी या जागृत वर्तमानपत्रामधनं भारतीय राष्ट्रीय चळवळ तिच्याबद्दल पण सकारात्मक विचार मांडला जात होता, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे लोकमान्य टिळकांच्या कार्याबद्दलची पण माहिती ही जागृती या वर्तमानपत्रामधून दिली जात होती असं एकंदरीत पाहायला भेटतं. तर हा पण महत्वपूर्ण मुद्दा. ब्राह्मणेतर नावाचं वर्तमानपत्र
हे या ठिकाणी व्यंकटराव गाडे यांनी वर्धामधून प्रकाशित केलं होतं, हे लक्षात घ्या. दिनमित्र एक अत्यंत महत्वपूर्ण वर्तमानपत्र आहे. दिनमित्रावर सातत्यानं प्रश्न आयोग या ठिकाणी विचारतो. आता पहा, दिनमित्र हे वर्तमानपत्र हे नेमकं कोणाचं या ठिकाणी आहे. आधी आपण पाहूया दिनबंधू. दिनबंधूची हिस्ट्री आधी पाहूया आणि त्यानंतर मग आपण दिनमित्राकडे या ठिकाणी वळूया. आपल्या सर्वांना माहिती आहे की महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सन 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि त्यानंतर कृष्णराव भालेकर यांनी 1877 दिनबंधू नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं. 1880 जेव्हा हे वर्तमानपत्र बंद पडलं तेव्हा नारायण मेघाजी लोखंडे यांनी दिनबंधू हे वर्तमानपत्र पुन्हा एकदा 1880 पासून मुंबई प्रांतातून सुरू केलेलं आहे, असा इतिहास आपल्याला या ठिकाणी सांगतो. आणि मग या दिनबंधू वर्तमानपत्रामधूनच मग या नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांच्या समस्या या वर्तमानपत्रातून मांडायला सुरुवात केली. पुढे आपल्याला पाहायला भेटतं वासुदेव बिरजे आणि त्यांच्या निधनानंतर तनुभाई बिरजे यांनी दिनबंधू या वर्तमानपत्राचं संपादकत्व केलं होतं, असं एकंदर दिसतं. मागच्या लेक्चरमध्ये आपण हे पण पाहिलं की तनुभाई बिरजे जे आहेत, या तनुभाई बिरजे ज्या दिनबंधू वर्तमानपत्राच्या संपादक होत्या, त्या पहिल्या भारतातल्या महिला संपादक म्हणून गौरविल्या जातात. हा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घ्या. ज्या पद्धतीचं दिनबंधू होतं तशाच प्रकारचं एक दुसरं वर्तमानपत्र सुरू करण्यात आलं, ज्याचं नाव या ठिकाणी दिनमित्र होतं. दिनमित्राची स्टोरी काय आहे ते पुढे परत एकदा समजून घेऊया. दिनमित्राची स्टोरी. आता पहा, एक संघटना होती 1870 स्थापन झालेली, तिचं नाव होतं पुना सार्वजनिक सभा. जी पुना सार्वजनिक सभा भारतामध्ये एक राजकीय स्टँड घेत होती आणि या पुना सार्वजनिक सभेमध्ये मोठ्या प्रमाणात ब्राह्मण समाजाचे लोक या ठिकाणी होते. पुना सार्वजनिक सभेसारखंच बहुजनांचं एक राजकीय संघटन असावं जे या ठिकाणी राजकीय भूमिका घेऊ शकेल, असा विचार कृष्णराव भालेकर यांना या ठिकाणी आला. आणि या कृष्णराव भालेकर यांनी सन 1884 या कृष्णराव भालेकर यांनी सन 1884 एक महत्वपूर्ण संघटन सुरू केलं, ज्या संघटनेचं नाव होतं दीनबंधू सार्वजनिक सभा. नीट समजून घ्या, दीनबंधू सार्वजनिक सभा एक महत्वपूर्ण संघटन या काळामध्ये निर्माण केलं 1884. हे संघटन कृष्णराव भालेकर यांनी या ठिकाणी सुरू केलं होतं आणि या दीनबंधू सार्वजनिक सभेचं मुखपत्र हे या ठिकाणी दिनमित्र सुरू करण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं. कृष्णराव भालेकर जे आहे त्यांचे भाचे होते गणपतराव पाटील. या गणपतराव पाटील यांनी या दिनमित्र वर्तमानपत्राचं संपादन केलेलं आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. गणपतराव पाटील हेच या दिनमित्र वर्तमानपत्राचे मालक आणि त्याचबरोबर या ठिकाणी संपादक पण होते. परंतु दिनमित्र वर्तमानपत्र हे दिनबंधू सार्वजनिक सभेचं मुखपत्र होतं आणि ही कल्पना कृष्णराव भालेकर यांच्या डोक्यातून आली होती, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. आता पहा, कृष्णराव भालेकर यांच्या संदर्भात पण बरेचसे प्रश्न विचारले जातात. कृष्णराव भालेकर जर आपण पाहिले तर सन 1774 यांच्याच सांगण्यावरनं महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सत्यशोधक समाजाची एक शाखा ही मुंबई प्रांतामध्ये या ठिकाणी ओपन केली होती, सुरू केलेली होती. आणि मग तिथं व्यंकय्या अय्यावरू यांच्यासारखे जे लोक आहेत ते या ठिकाणी तिथं त्या मुंबई शाखेचे प्रमुख बनल्याचं एकंदरीत दिसतं. कृष्णराव भालेकर जर आपण या ठिकाणी पाहिलं, या कृष्णराव भालेकर यांनी 1995 जेव्हा या ठिकाणी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानामध्ये काँग्रेस अधिवेशन भरलं, तर त्या काँग्रेसच्या अधिवेशनाला विरोध करण्यासाठी त्यांनी एक मोठा शेतकऱ्याचा पुतळा उभा केला आणि ह्या शेतकऱ्याच्या पुतळ्याच्या खाली या ठिकाणी लिहिलं की 20 कोटी जनतेपैकी 20ही प्रतिनिधी शेतकऱ्यांचे या काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित नाही, मग ही या काँग्रेसला आम्ही राष्ट्रीय म्हणून का बरं संभावावं किंवा संबोधावं, अशा प्रकारचा सवाल हा कृष्णाजी भालेकर यांनी केल्याचं एकंदरीत दिसतं. कृष्णाजी भालेकर यांचा मुलगा या ठिकाणी आहे तो म्हणजे मुकुंदराव पाटील. कृष्णाजी भालेकर यांचा मुलगा आहे मुकुंदराव पाटील. परंतु झालं काय, हे जे गणपतराव पाटील जे कृष्णाजी भालेकर यांचे भाचे या ठिकाणी होते, यांचं अल्पावधीत म्हणजे वयाच्या 27व्या वर्षी निधन झालं आणि त्यानंतर मग यांना एक पत्नी पण या ठिकाणी होती. साहजिकच ती पत्नी जी आहे ती या ठिकाणी आता संपूर्ण आयुष्यभर तिला मूलबाळ पण नव्हतं आणि त्यामुळं या गणपतराव पाटील यांना मूलबाळ नसल्या कारणामुळं पाहायला असं भेटतं कृष्णाजी भालेकर जे आहे
त्यांनी आपल्या बहिणीला किंवा यांची जी पत्नी आहे तर तिला या ठिकाणी आपला मुलगा जो आहे तो दत्तक या ठिकाणी दिला आणि तोच मुलगा म्हणजे मुकुंदराव पाटील आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. मुकुंदराव पाटील यांनी हे जेव्हा मोठे झाले तेव्हा यांनी 1910 साली पुन्हा दिनमित्र हे वर्तमानपत्र अहमदनगर मधनं सुरू करण्याचा निर्धार या ठिकाणी केला आणि अहमदनगर मधल्या सोमठाणे या भागातून हे वर्तमानपत्र आता सुरू करण्यात आलेलं आहे असं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, सोमठाणेमधनं पुन्हा एकदा हे वर्तमानपत्र प्रकाशित झालं. आता झालं असं की आर्थिकदृष्ट्या सपोर्ट या वर्तमानपत्राला मिळाला नव्हता आणि म्हणून हे वर्तमानपत्र सोमठाणेमधनं परत बंद पडलं. ही बाब जेव्हा शाहू राजांच्या लक्षात आली तेव्हा शाहू राजांनी मुकुंदराव पाटलांना बोलवलं आणि त्यांना पुन्हा एकदा दिनमित्र सारखं वर्तमानपत्र तुम्ही पुन्हा एकदा सुरू करा असा निर्णय या ठिकाणी दिला व आर्थिक मदत पण केली. परिणाम असा झाला, पुन्हा एकदा या प्रकारचं दिनमित्र वर्तमानपत्र हे तरवडी भागातून या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे असं एकंदरीत दिसतं. तर मुकुंदराव पाटलांनी सोमठाणे आणि तरवडी या भागातून हे वर्तमानपत्र सुरू केल्याचं एकंदरीत दिसतं. दिनमित्र वर्तमानपत्र हे अस्सल ग्रामीण वर्तमानपत्र होतं, ग्रामीण भागातून प्रकाशित होत होतं, हे या ठिकाणी लक्षात घ्या. या वर्तमानपत्रामध्ये काही मार्मिक लेख आणि चित्र हे या ठिकाणी छापली जात होती. जसं की आपण पाहू शकतो की एक कर्ज सावकार जो आहे तो सावकार हा शेतकऱ्याकडनं या ठिकाणी शेतकऱ्याकडे वारंवार कर्जाचा परतावा मागत असतो. तर एक असं चित्र काढलं की एक उंटाचं पिल्लू आहे जे गरीब शेतकऱ्याच्या घरामध्ये शिरतं आणि ते घर उद्ध्वस्त होतं. तर या प्रकारचं म्हणजे कर्जरूपी उंटाचं पिल्लू एका गरीब शेतकऱ्याच्या घरामध्ये शिरतं आणि ते घर उद्ध्वस्त होतं, अशा स्वरूपातील एक चित्र हे या ठिकाणी दिनमित्र या वर्तमानपत्रामध्ये काढलं गेलं होतं असं एकंदरीत पाहायला भेटतं. तर हा महत्वपूर्ण मुद्दा आपण दिनमित्राशी संबंधित या ठिकाणी लक्षात ठेवा. आता पहा, पुढचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सती प्रथेच्या संदर्भातील आयोगानं विचारलेला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे सन 1829 साली सती प्रथेच्या संदर्भातील कायदा हा बंगाल प्रांतामध्ये लागू झाला. राजाराम मोहन राय यांनी त्यासाठी मोठं काम केलं. राजाराम मोहन रायचं वर्तमानपत्र जर आपण या ठिकाणी पाहिलं तर संवाद कौमुदी नावाचं वर्तमानपत्र हे 1821-22 दरम्यान त्यांनी सुरू केलं. त्यानंतर मिरातुल अखबार नावाचं वर्तमानपत्र 1823 साली त्यांनी सुरू केलं आणि त्यानंतर बंगदूत हे वर्तमानपत्र त्यांनी या ठिकाणी 1830 साली सुरू केलं. हा संपूर्ण इतिहास आपल्याला माहिती आहे. तशाच प्रकारे मुंबई प्रांतामध्ये पण सती प्रथेचा कायदा लागू व्हावा यासाठी 1830 साली या ठिकाणी प्रयत्न केले गेले. साहजिकच हे प्रयत्न हे या ठिकाणी नाना जगन्नाथ शंकरशेठ यांच्या माध्यमातून झाले. जॉन माल्कम हा आपल्याला पाहायला भेटतो की मुंबईचा या ठिकाणी गव्हर्नर या ठिकाणी होता आणि त्या जॉन माल्कमनं या ठिकाणी 1830 ला मुंबई प्रांतात सती प्रथेचा कायदा बनवलेला आहे असं एकंदरीत दिसतं आणि त्यासाठी जगन्नाथ शंकरशेठ यांनी या जॉन माल्कमला मोठ्या प्रमाणात सपोर्ट केल्याचं एकंदरीत दिसतं. ज्या पद्धतीनं राजाराम मोहन राय यांनी ब्रिटिश सरकारला पत्र पाठवलं की सतीची चाल भारतामध्ये बंद झाली पाहिजे, त्या पत्रावर जगन्नाथ शंकरशेठ यांनी पण स्वाक्षरी केली होती. हा पण एक महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे महत्वपूर्ण व्यक्तिमत्व नाना जगन्नाथ शंकरशेठ. आता पहा मित्रांनो, अनेक स्पर्धा परीक्षांचा जर आपण व्यवस्थितरित्या आलेख जर पाहिला तर जगन्नाथ नाना शंकरशेठ यांच्यावर हमखास प्रश्न विचारला जातो. म्हणजे जगन्नाथ नाना शंकरशेठ यांचा कुठे ना कुठेतरी प्रश्न आपल्याला सापडतो. आपण होप असं करूया की चला याही वर्षी हा जर प्रश्न आला किंवा प्रश्न जर रिपीट झाले तर आपल्याला त्याची उत्तरं व्यवस्थितरित्या माहिती असणं गरजेचं आहे. आणि म्हणून मग जगन्नाथ शंकरशेठ यांच्या संदर्भामध्ये काही महत्वाचे मुद्दे आपल्याला इथं येणाऱ्या स्लाइडच्या माध्यमातून पाहायचे आहेत. भाऊ दाजीलाड, बाळशास्त्री जांभेकर, भाऊ महाजन यांच्याबद्दल आपण नेक्स्ट क्वेश्चन पेपरमध्ये यांच्याबद्दलची माहिती या ठिकाणी जाणून घेणारच आहोत. आता इथं आपल्याला जगन्नाथ शंकरशेठ एक व्यक्तिमत्व म्हणून, एक संपूर्ण समाज सुधारणा चळवळ म्हणून त्यांचं जीवन क्षेत्र आणि त्यांनी त्यांच्या काळामध्ये केलेलं कार्य हे आपण इथे या ठिकाणी समजून घेऊया. आपल्याला माहिती आहे जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे हे त्यांचं मूळ आडनाव या ठिकाणी होतं आणि ते एक सोन्याचे व्यापारी या ठिकाणी होते आणि त्यांनी जो काही सोन्याच्या व्यापारामध्ये जो नफा कमवला तो समाजसेवेमध्ये आणि मुंबईच्या जडणघडणीमध्ये केल्याचं एकंदरीत दिसतं. तर या जगन्नाथ शंकरशेठ यांनी त्यांच्या जीवन काळामध्ये कोणकोणत्या संघटना स्थापन केल्या किंवा कोणकोणत्या संघटना स्थापन करण्यात त्यांनी आर्थिक मदत केली
त्या सर्व गोष्टींची माहिती आता आपल्या 1-2 स्लाइड्स मध्ये आपण या ठिकाणी पाहूया. अगदी व्यवस्थितरित्या या ठिकाणी समजून घ्या. हिंद शाळा व शाळा पुस्तक समितीची स्थापना ही या ठिकाणी जगन्नाथ शंकर शेठ यांनी केलेली आहे असं एकंदरीत दिसतं. साधारणतः 1820च्या दरम्यान हिंद शाळा आणि शाळा पुस्तक समिती किंवा शाळा पुस्तक मंडळी या ठिकाणी स्थापन केली असं एकंदरीत दिसतं. लक्षात घ्या मित्रांनो, या हिंद शाळा आणि शाळा पुस्तक समितीचे डायरेक्टर जे होते हे बापूसाहेब छत्रे होते आणि त्याचे डेप्युटी डायरेक्टर जे होते हे बाळशास्त्री जांभेकर होते. हा महत्वाचा मुद्दा आपण लक्षात या ठिकाणी ठेवा. लक्षात घ्या, या हिंद शाळा आणि शाळा पुस्तक समितीचंच रूपांतर पुढे 1922ला या ठिकाणी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये झालेलं आहे असं एकंदरीत दिसतं. 1822ला बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना या ठिकाणी करण्यात आली. वास्तविकता हिंद शाळा व शाळा पुस्तक समिती आणि त्याचबरोबर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या दोन्ही संस्था जगन्नाथ शंकर शेठने स्थापन केल्या, मात्र ते माउंट स्टोअर एल्फिस्टनच्या सहकार्याने स्थापन केलेले आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर या बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये पण पाहायला असं भेटतं बाळशास्त्री जांभेकर आणि त्याचबरोबर बापू छत्रे या दोघांनी अनुक्रमे डेप्युटी डायरेक्टर आणि डायरेक्टरची भूमिका या ठिकाणी बजावल्याचं एकंदरीत दिसतं. हिंद शाळा आणि शाळा पुस्तक समितीमध्ये किंवा शाळा पुस्तक मंडळीमध्ये कोण शिकलं होतं तर आपल्याला नाव माहिती असावं, तर ते म्हणजे दादोबा पांडुरंग तरखडकर हे इथले विद्यार्थी होते हे या ठिकाणी लक्षात घ्या. पाहायला भेटतं 1824 साली या ठिकाणी एल्फिस्टन महाविद्यालय जे आहे हे एल्फिस्टन महाविद्यालय या ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला. एल्फिस्टन विद्यालय होतं 1824ला आणि नंतर 1835 साली या ठिकाणी एल्फिस्टन महाविद्यालय सुरू करण्यात आलं आणि त्यानंतर 1837 साली या ठिकाणी हे एल्फिस्टन इन्स्टिट्यूट सुरू करण्यात आली असं एकंदरीत दिसतं. हे साल खूप इम्पॉर्टंट नाहीये, फक्त हे लक्षात घ्या. एल्फिस्टन इन्स्टिट्यूट, एल्फिस्टन महाविद्यालय, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी आणि हिंद शाळा शाळा पुस्तक मंडळी हे सर्व जगन्नाथ शंकर शेठ यांनी या ठिकाणी स्थापन केलेलं आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या. याचबरोबर आपल्याला पाहायला भेटतं माउंट स्टोअर एल्फिस्टननं मुंबई सरकारला जो शैक्षणिक संदर्भातील अहवाल दिला होता त्या अहवालाच्या आधारावर सन 1840 साली बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना या ठिकाणी झाली. म्हणजे त्याला आपण शिक्षण मंडळ म्हणू शकतो. तर बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना झाली 1840ला. तर त्याचे या ठिकाणी आजीवन सदस्य म्हणून हे जगन्नाथ शंकर शेठ या ठिकाणी होते. शेवटपर्यंत ते जगन्नाथ शंकर शेठ हे बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सदस्य या ठिकाणी राहिलेले आहेत असं एकंदरीत दिसतं. याचबरोबर सन 1845ला एल्फिस्टन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली. त्यामध्ये आपल्याला दादाभाई नौरोजी एक महत्वपूर्ण व्यक्ती या ठिकाणी पाहायला भेटतात. लक्षात घ्या, या संघटनेच्या स्थापनेतही जगन्नाथ शंकर शेठ यांचा सहभाग राहिलेला होता हे या ठिकाणी लक्षात घ्या. ही स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी स्थापन का बरं झाली तर यामागचं कारण असं होतं की भारतामध्ये किंवा या आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी लिटररी अँड सायंटिफिक यांचा प्रचार प्रसार व्हावा. म्हणजेच काय, या ठिकाणी ज्ञानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि विज्ञाननिष्ठ समाज निर्माण व्हावा. आणि म्हणून मग या संस्थेमध्ये जे लोक सहभागी होते ते सर्वच्या सर्व लोक या ठिकाणी विविध सामाजिक समस्यांवर चर्चा विनिमय करत होते, वादविवाद करत होते अशी माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. लक्षात घ्या, स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची एक मराठी शाखा जिचं नाव उपयुक्त ज्ञान प्रसारक सभा असं या ठिकाणी होतं. उपयुक्त ज्ञान प्रसारक सभा असं नाव या ठिकाणी आहे. तर त्या उपयुक्त ज्ञान प्रसारक सभेचे अध्यक्ष हे या ठिकाणी दादोबा पांडुरंग तरखडकर होते. हा पण महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घ्या. उपयुक्त ज्ञान प्रसारक सभा जी 1849ला स्थापन झाली, या संघटनेच्या माध्यमातून शास्त्रशुद्धरित्या मराठीमध्ये आपला निबंध लिहिता येईल आणि तो या ठिकाणी प्रकट करता येईल याचा प्रयत्न करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. गोविंदराव माडगावकर ही ती व्यक्ती आहे ज्या व्यक्तीनं उपयुक्त ज्ञान प्रसारक सभेचे सदस्य होते आणि गोविंद नारायण माडगावकर या व्यक्तीला जेव्हा पाठ्यपुस्तक समिती स्थापन झाली होती आणि विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी पाठ्यपुस्तक निर्माण करायचे होते विद्यार्थ्यांना,
त्यावेळेस गोविंद नारायण माडगावकर या शिक्षण समितीचे शिक्षण तज्ञ म्हणून इथं या ठिकाणी नियुक्त झाले होते, हे या ठिकाणी लक्षात घ्या. हे गोविंद नारायण माडगावकर हे या ठिकाणी या उपयुक्त ज्ञान प्रसारक सभेचे सदस्य होते. हा पण महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात असू द्या. लक्षात घ्या, सायंटिफिक सोसायटी, स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी, त्याचबरोबर ज्ञान प्रसारक सभा आणि उपयुक्त ज्ञान प्रसारक सभा या तीनही संस्थांमध्ये जगन्नाथ शंकरशेठ आणि दादाभाई नौरोजी यांचा सहभाग आहे असं एकंदरीत दिसतं. स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी, ज्ञान प्रसारक सभा आणि उपयुक्त ज्ञान प्रसारक सभा व पुणे और बॉम्बे असोसिएशन या सर्व संघटनांचे सचिव हे भाऊदाजी लाड होते, हे पण या ठिकाणी लक्षात असू द्या. तर हा महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी पाहिला, तो या ठिकाणी समजून घेतला. पुढे बघा, पाहायला असं भेटतं की ह्या जगन्नाथ शंकरशेठ यांनी सन 1849ला त्यांनी स्वतःच्या राहत्या वाड्यात मुलींची शाळा सुरू केलेली आहे असं एकंदरीत दिसतं. आपल्याला हे माहिती असेल, 1848ला बुधवार पेठेमध्ये मुलींची स्वतंत्रपणे शाळा सुरू करण्याचं कार्य हे महात्मा ज्योतिराव फुल्यांनी केलं. परंतु हे पण लक्षात घ्या, बाळशास्त्री जांभेकर ही ती पहिली महाराष्ट्रातील व्यक्ती आहे ज्यांनी स्त्री शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात पुरस्कार या ठिकाणी केला. सन 1832ला जेव्हा त्यांनी दर्पणचा अंक सुरू केला, तेव्हा दर्पणच्या या अंकामध्ये त्यांनी या ठिकाणी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केल्याची भूमिका मांडलेली आहे असं एकंदरीत पाहायला भेटतं. तर स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणारे पहिली व्यक्ती बाळशास्त्री जांभेकर, स्त्रियांसाठी पहिली शाळा सुरू करणारे ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. पुढे पाहायला भेटतं, ग्रँड मेडिकल कॉलेज सन 1845ला 45-48च्या दरम्यान 1849ला ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना या ठिकाणी झाली. तेव्हा या ग्रँड मेडिकल कॉलेजचे पाहायला असं भेटतं तर ती जगन्नाथ शंकरशेठ यांनी या ग्रँड मेडिकल कॉलेजला मोठी आर्थिक मदत केली होती असं एकंदरीत दिसतं. आपल्याला नाव माहिती असेल कृष्णाबाई केळवणकर. तर या कृष्णाबाई केळवणकर यांचं मेडिकलचं शिक्षण या ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये झालं आणि लक्षात घ्या, भाऊदाजी लाड यांनी पण या ग्रँड मेडिकल कॉलेजमधूनच आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं असं एकंदरीत दिसतं. भाऊदाजी लाड जर आपण या ठिकाणी पाहिलं तर या भाऊदाजी लाड यांनी या ठिकाणी यांना धन्वंतरी या नावानं पण संबोधलं जातं, कारण यांनी या ठिकाणी देवीची लस प्रचलित करण्यासाठी खूप जास्त मेहनत घेतली आणि कुष्ठरोगावर कवटी नावाचं जे फळ आहे त्या फळाच्या आधारावर एक लस शोधून काढली होती असं एकंदरीत दिसतं. आणि म्हणून भाऊदाजी लाड यांना धन्वंतरी या नावानं पण संबोधलं जातं. हा पण या ठिकाणी मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढे आपल्याला पाहायला भेटतं, मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो म्हणून या ठिकाणी जगन्नाथ शंकरशेठ या ठिकाणी आहेत असं एकंदरीत दिसतं. मुंबई विद्यापीठाची स्थापना जर आपण या ठिकाणी पाहिली तर लक्षात असू द्या, सन 1857ला या मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. 18 जुलै सन 1857ला मुंबई विद्यापीठाची स्थापना या ठिकाणी आहे. वामन शिवराम आपटे, त्याचबरोबर आबाजी मोडक, आबाजी मोडक, त्याचबरोबर वामन शिवराम आपटे, न्यायमूर्ती रानडे आणि आरजी भांडारकर ही 4 मंडळी हे मुंबई विद्यापीठाचे पहिले या ठिकाणी पदवीधर आहेत, हे या ठिकाणी लक्षात घ्या. मग तशाच प्रकारे कलकत्ता विद्यापीठाचे पहिले पदवीधर हे बंकिमचंद्र चटर्जी आहेत, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. आता लक्षात घ्या मित्रांनो, या प्रकारे मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो म्हणून या ठिकाणी जगन्नाथ शंकरशेठ या ठिकाणी इथं आपल्याला पाहायला भेटतात. पाठ्यपुस्तकातून ख्रिस्ती धडे वगळण्यासाठी जगन्नाथ शंकरशेठ हे 15 एप्रिल सन 1857ला इंग्रज सरकारला एक अर्ज या ठिकाणी देतात की पाठ्यपुस्तकांमध्ये, मुलांच्या पाठ्यपुस्तकामध्ये ख्रिस्ती धर्माचं महत्व वाढवणाऱ्या खूप सारे धडे इन्क्लूड केले आहेत, त्यामुळे अन्य भारतीयांच्या भावना दुखावल्या जातात, तर ते तुम्ही या ठिकाणी रद्द करा अशी भूमिका या ठिकाणी त्यांनी घेतली होती. म्हणजे पाठ्यपुस्तकातून ख्रिस्ती धर्माची माहिती देणारे धडे वगळून काढा ही भूमिका त्यांनी मांडली होती असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. पुढचा महत्वपूर्ण मुद्दा आहे, या प्रकारची संस्था हिच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया व जिओग्राफिकल सोसायटी या संघटनेची स्थापना कोणी केली तर जगन्नाथ शंकरशेठ यांनी केली. जगन्नाथ शंकरशेठ, जमशेदजी जेजीभाई यांच्या माध्यमातून
ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया व जिओग्राफिकल सोसायटी या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे असं एकंदरीत दिसतं. याचबरोबर मुंबईमध्ये जे जे स्कूल ऑफ आर्ट ची स्थापना जी झाली त्या स्थापनेमध्ये जगन्नाथ शंकर शेठ यांचा मोठा सहभाग राहिल्याचं एकंदरीत दिसतं. याचबरोबर बॉम्बे नेटिव्ह डिस्पेन्सरी एक सरकारी दवाखाना सुरू करण्याचं कार्य देखील जगन्नाथ शंकर शेठ यांनी या ठिकाणी केल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. याचबरोबर चिंचपोकळीमध्ये गॅस कंपनी सुरू करण्याचं श्रेय पण जगन्नाथ शंकर शेठ यांच्याकडे या ठिकाणी जातं. आणि याचबरोबर सोनपूर स्मशानभूमीचं जे स्थलांतर शिवडी या ठिकाणी होणार होतं तर ते पण जगन्नाथ शंकर शेठ यांच्या प्रयत्नातूनच थांबवलं गेलं असं एकंदरीत दिसतं. आपल्या सर्वांना माहिती आहे 1837 साली विठ्ठलाची मंदिरातून मूर्ती चोरीला गेली म्हणून मुंबई प्रांतामध्ये मोठे या ठिकाणी काय झाले दंगे या ठिकाणी झाले. आणि त्या दंग्यांमध्ये पाहायला असं भेटतं कोर्टामध्ये केस गेली तेव्हा हिंदूंच्या विरोधामध्ये निकाल दिला तेव्हा हिंदू मंडळी जगन्नाथ शंकर शेठ यांच्याकडे जातात. तेव्हा जगन्नाथ शंकर शेठ पुन्हा एकदा या हिंदू लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कोर्टात अपील करतात आणि मग त्यांना तो न्याय मिळतो हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. आपल्याला हे माहिती असेल कदाचित सन 1835 साली जगन्नाथ शंकर शेठ यांनी मुंबई प्रांतात आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे ब्रिटिश सरकारनं त्यांना जस्टिस ऑफ पीस या पदवीनं सन्मानित केलं होतं असं एकंदरीत दिसून येतं. तर हा एक महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घ्या. याचबरोबर आपल्या सर्वांना माहिती आहे की बॉम्बे असोसिएशन मुंबई प्रांतातील पहिली राजकीय संघटना 1852ला जगन्नाथ शंकर शेठ या ठिकाणी सुरू करतात ज्याचे अध्यक्ष हे जमशेदजी जेजीबाई आहे आणि याचे सेक्रेटरी हे भाऊदाजी लाड आहेत असं एकंदरीत दिसतं. याचबरोबर आपल्याला पाहायला भेटतं की नाट्यगृह जी होती तर ते नाट्यगृहाला चालना देण्यासाठी मराठी नाट्यगृहांना चालना देण्यासाठी जगन्नाथ शंकर शेठ हे बादशाही नाट्यगृहाची स्थापना करतात हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. आपल्याला माहिती आहे विष्णुदास भावे हे पहिले या ठिकाणी मराठी नाटककार म्हणून त्यांना संबोधलं जातं. गीता स्वयंवर हा त्यांचा या ठिकाणी एक महत्वपूर्ण नाटक आपण या ठिकाणी पाहू शकतो. तर ते विष्णुदास भावे यांचे नाटकाचे कैक प्रयोग जगन्नाथ शंकर शेठ यांनी आयोजित केले होते असं आपल्याला एकंदरीत दिसून येतं. तर पहा मित्रांनो या लेक्चर सिरीजच्या मागचा इतका बेनिफिट होतोय की जो पूर्ण जगन्नाथ शंकर शेठ एका दमामध्ये तुमचा या ठिकाणी कव्हर या ठिकाणी होतोय आणि काही मिनिटांमध्ये कव्हर होतोय. चलो नेक्स्ट आपण या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न काय आहे. आता पहा पुढचा प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो ते म्हणजे पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींनी शालोपयोगी पुस्तके लिहिली. आता इथं आपल्याला पाहायला भेटतं की हा जो प्रश्न आहे कारण नसताना आयोगानं कॅन्सल केलेला आहे. वास्तविक जर आपण पाहिलं तर काशीनाथ छत्रे, जगन्नाथ शास्त्री क्रमवंत, हरिकेशवजी आणि त्याचबरोबर कॅप्टन जॉर्ज सर्व्हिस आहे ते गर्विस झाले तर कॅप्टन जॉर्ज सर्व्हिस या सर्वांनी मिळून शालोपयोगी पुस्तकं लिहिण्याचं कार्य केलेलं आहे असं एकंदरीत दिसतं. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी जी स्थापन झाली त्या स्थापनेच्या नंतर पाठ्यपुस्तकांची आवश्यकता लागली आणि म्हणून मग पाहायला भेटतं माउंटस्टोर एल्फिस्टनच्या सांगण्यावरनं आणि जगन्नाथ शंकर शेठ यांच्या पुढाकारातून या चारही लोकांनी या प्रकारे शालोपयोगी पुस्तकं लिहिलेली आहे असं एकंदरीत दिसतं. तर ABCD हे याचं राईट आन्सर आपल्याला दिसतं. त्याचबरोबर लक्षात घ्या शालापत्रक जे आहे या शालापत्रकावर आयोग प्रश्न विचारू शकतो. शालापत्रक कोणी लिहिली तर आपल्याला माहिती आहे कृष्णराव चिपळूणकर जे आहे ते कृष्णराव चिपळूणकर किंवा कृष्णाशास्त्री चिपळूणकर म्हणून तर कृष्णाशास्त्री चिपळूणकर यांनी शालोपयोगी पुस्तकं या ठिकाणी किंवा शालापत्रक या ठिकाणी लिहिलेली आहे असं एकंदरीत दिसतं. काय नाव आहे तर कृष्णाशास्त्री चिपळूणकर. कृष्णाशास्त्री चिपळूणकर यांचं आणखीन एक महत्वपूर्ण नियतकालक ते म्हणजे विचार लहरी आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या. या विचार लहरीमधनं समाज सुधारकांच्या कार्यावर आणि याचबरोबर या ठिकाणी ख्रिस्ती मिशनऱ्यांवर त्यांनी टीका केलेली आहे विचार लहरीमधून. कोणी तर कृष्णाशास्त्री चिपळूणकर. कृष्णाशास्त्री चिपळूणकरांचा जो मुलगा आहे
ज्याचं नाव आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर, ते पण शालापत्रक या ठिकाणी शालापत्रकामधून लिखाण करत होते, हे पण लक्षात घ्या. आणि मग पुढे जाऊन आपल्याला पाहायला भेटतं आय थिंक 1874च्या दरम्यान या विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी या ठिकाणी सुरू केलं काय, ते म्हणजे निबंधमाला. आणि या निबंधमालेच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुलेंच्या कार्यावर या ठिकाणी विष्णू शास्त्री चिपळूणकर हे या ठिकाणी टीका करत होते असं एकंदरीत दिसतं. 1882ला विष्णू शास्त्री चिपळूणकर जे महात्मा ज्योतिराव जे लोकमान्य टिळकांचे सहकारी या ठिकाणी होते, या विष्णू शास्त्री चिपळूणकरांचं निधन झालेलं आहे 1882ला, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. या प्रकारचा आपल्याला महत्वपूर्ण मुद्दा हे लक्षात घ्या. आता पहा, हा जो प्रश्न आहे माउंट स्टोअर एल्फिन्स्टनच्या सामाजिक कार्यातून विचारला गेलेला आहे, हे लक्षात घ्या. माउंट स्टोअर एल्फिन्स्टनवर पण बरेचसे प्रश्न कंबाईनच्या पेपरमध्ये विचारले जातात आणि म्हणून मग एल्फिन्स्टन आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण व्यक्ती या ठिकाणी मानला जातो, कारण त्याच्यावर प्रश्न या ठिकाणी आहेत. पाहूया आपण एल्फिन्स्टन बद्दलची माहिती. आता लक्षात घ्या, माउंट स्टोअर एल्फिन्स्टन आपल्या सर्वांना माहिती आहे 1911ला पुण्या प्रांतामध्ये तो या ठिकाणी ब्रिटिश रेसिडेंट म्हणून आला. त्यानंतर त्यानं पेशव्यांची ताकद कमी करण्यासाठी 1815ला त्यानं या ठिकाणी पंढरपूरचा तह या ठिकाणी केला. पुढे 1817ला पुणे तह केला आणि त्यानंतर त्यांनी या ठिकाणी इंग्रजांच्या विरोधात त्यानंतर पेशव्यांच्या विरोधामध्ये चाल करून आल्याचं तो या ठिकाणी पाहायला भेटतं. यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की जेव्हा पेशव्यांचा तिसऱ्या इंग्रज मराठा वॉरमध्ये नायनाट झाल्यानंतर माउंट स्टोअर एल्फिन्स्टन हा मुंबई प्रांताचा पहिला गव्हर्नर या ठिकाणी बनला. पहिला गव्हर्नर बनल्यानंतर यानं काही महत्वपूर्ण संस्थांची स्थापना केली. त्यापैकी एक महत्वपूर्ण आहे बॉम्बे एज्युकेशन सोसायटी. लक्षात घ्या, ही बॉम्बे एज्युकेशन सोसायटी जी आहे ती साधारणतः 1816ला स्थापन झालेली आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. 1816ला बॉम्बे एज्युकेशन सोसायटी स्थापन करण्यात आली माउंट स्टोअर एल्फिन्स्टनच्या माध्यमातून. तर ही जी संस्था स्थापन झाली हे युरोपियन मुलांना या ठिकाणी शिक्षण द्यावं या उद्देशानं मुंबई प्रांतात बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1816ला माउंट स्टोअर एल्फिन्स्टनने केलेली आहे असं एकंदरीत दिसतं. बॉम्बे एज्युकेशन सोसायटी सारखीच भारतीयांना आधुनिक शिक्षण देता यावं या उद्देशानं एल्फिन्स्टननं जगन्नाथ शंकर शेठ यांच्या मदतीनं दी बॉम्बे नेटिव्ह अँड स्कूल बुक सोसायटीची स्थापना 1820 साली केलेली आहे असं एकंदरीत पाहायला भेटतं. हा पण महत्वपूर्ण मुद्दा एल्फिन्स्टनशी संबंधित आहे. याचबरोबर एल्फिन्स्टननं पुण्यामध्ये संस्कृत कॉलेज स्थापन केलं होतं, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. संस्कृत कॉलेज कुठं स्थापन झालं तर ते पुणे प्रांतामध्ये झालेलं आहे असं एकंदरीत दिसतं. हे संस्कृत कॉलेज स्थापन करण्यामागचा उद्देश आहे की पुण्यातले जे ब्राह्मण आहेत त्या ब्राह्मणांना त्यांचे धार्मिक ग्रंथाचं अध्ययन करता यावं, त्याचं शिक्षण या ठिकाणी मिळावं, यासाठी संस्कृत कॉलेज स्थापन करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. 1821ला एल्फिन्स्टननं पुण्यामध्ये संस्कृत कॉलेज स्थापन केलेलं आहे. हा महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घ्या. अशाच प्रकारचं एक संस्कृत कॉलेज होतं, पण ते जोनाथन डंकननं स्थापन केलं होतं, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि ते कुठं होतं, ते बनारसमध्ये होतं. लक्षात घ्या, 1792 जर आयोगाने विचारलं 1792ला बनारसमध्ये संस्कृत कॉलेजची स्थापना कोणी केली, तर त्याचं राईट उत्तर आहे जोनाथन डंकन. आणि जर प्रश्न आला की 1820ला मुंबई प्रांतातील पुण्यामध्ये संस्कृत कॉलेज कोणी स्थापन केलं, तर त्याचं उत्तर आहे माउंट स्टोअर एल्फिन्स्टननं, हे या ठिकाणी लक्षात घ्या. याचबरोबर लक्षात असू द्या मित्रांनो की माउंट स्टोअर एल्फिन्स्टन जो होता तो या ठिकाणी भारतातले किंवा या महाराष्ट्रातले उच्चवर्णीय ब्राह्मण आपल्या विरोधात जाऊ नये याची विशेष काळजी घेत होता. आणि म्हणून मग या माउंट स्टोअर एल्फिन्स्टननं श्रावण मासातील ब्राह्मण दक्षिणा जे पूर्वीपासून त्यांना पेशव्यांकडे मिळत होते त्या दक्षिणा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे असं एकंदरीत पाहायला भेटत. हा एक महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात घ्या. याचबरोबर माउंट स्टोअर एल्फिन्स्टन जर आम्ही पाहिला तर त्यानं मुंबई प्रांत जो होता तर त्या मुंबई प्रांताचे विभाजन हे जिल्ह्यामध्ये केले होते. एकूण साधारणतः 5 जिल्हे त्याने निर्माण केले आणि जो पण मुलूक 70,000 रुपये प्राप्त करून देईल त्याचा
या ठिकाणी त्यानं एक जिल्हा बनवलेला आहे असं एकंदरीत दिसतं. म्हणजे 70,000 रुपये महसूल जमा करून देणारा प्रांत त्यानं एक जिल्हा म्हणून बनवला आणि तिथं त्यानं कलेक्टरची नियुक्ती केल्याचं दिसतं. पाहायला भेटतं खानदेश हा जो भाग आहे, खानदेश एक जिल्हा बनवला त्यांनी आणि त्या खानदेशमध्ये एक इंग्रज अधिकारी त्यानं रेसिडेंट म्हणून नियुक्त केला. त्या रेसिडेंटचं नाव होतं कॅप्टन ब्रिग्स. त्यानंतर धारवाड हा एक प्रांत आहे. त्या धारवाड प्रांतामध्ये त्यानं एक इंग्रज प्रतिनिधी नियुक्त केला. त्या इंग्रज प्रतिनिधीचं नाव काय आहे तर थँकरे. त्याचबरोबर पुणे प्रांत जो आहे, या पुणे प्रांतामध्ये माउंटस्टर एल्फिस्टननं एक प्रतिनिधी नियुक्त केला. त्याचं नाव आहे हेनरी रॉबर्टसन. तर अहमदनगर भागामध्ये त्यानं जो इंग्रज रेसिडेंट नियुक्त केला त्याचं नाव आहे पार्टिजर. आणि साताऱ्यामध्ये ज्या व्यक्तीला त्यानं नियुक्त केलं त्याचं नाव आहे ग्रँड डफ मोस्ट इम्पॉर्टंट आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. ग्रँड डफ ही ती व्यक्ती आहे ज्या व्यक्तीनं मराठा हिस्ट्रीवर अभ्यास केला. हिस्ट्री ऑफ मराठा या नावाचा ग्रंथ हा या ठिकाणी ग्रँड डफनं लिहिलेला आहे असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि याच ग्रँड डफनं हिस्ट्री ऑफ मराठा या ग्रंथामध्ये मराठा साम्राज्य हे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पेटलेला वणवा आहे अशी भूमिका यानं या ठिकाणी हिस्ट्री ऑफ मराठा या ग्रंथामध्ये मांडलेली आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. ग्रँड डफ हा खूप महत्वपूर्ण व्यक्ती साताऱ्यामध्ये नियुक्त करण्यात आला होता असं एकंदरीत दिसून येतं. तर हे महत्वाचे मुद्दे या ठिकाणी लक्षात घ्या. सभानीती नावाचा एक ग्रंथ लिहिला प्रतापसिंह महाराज, जे साताऱ्याचे या ठिकाणी महाराज राहिलेले आहेत, छत्रपती होते. तर त्यांनी या ठिकाणी सभानीती नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे, हे पण या ठिकाणी लक्षात असू द्या. पुढचा मुद्दा आपण या ठिकाणी पाहूया. पहा, या लेक्चर सिरीजचा तुम्हाला खूप जास्त बेनिफिट या ठिकाणी होणार आहे. आणि शेवटी पहा 10 रुपयामध्ये काय मिळतं. रस्त्यावर गेला चहा प्यायचा झाला तरी 12 रुपयाला झालाय चहा, वडापाव 15 रुपयाला, सामोसा 15 रुपयाला, हे या ठिकाणी लक्षात घ्या. जर तुम्ही समोरच्या कुठल्या हॉटेलमध्ये चहा बसून प्यायचा जर निर्णय घेतला तर तो 25 रुपयाला आहे. 10 रुपयामध्ये हे सगळं तुम्हाला विद्यार्थी मित्र उपलब्ध करून दिलेलं आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. निरपेक्ष भावनानं, कसल्याही प्रकारचा स्वार्थ मनात न ठेवता, कसल्याही प्रकारे तुम्हाला म्हणजे वेठीस न धरता, कारण खूप सारे विद्यार्थी ग्रामीण भागातले आहेत, खूप सारे विद्यार्थी गरीब कष्टकरी समाजातून आलेले आहेत. त्या विद्यार्थी मित्रांना शेवटच्या टप्प्यामध्ये एक संधी उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून ही लेक्चर सिरीज मी तुम्हाला या ठिकाणी करून देत आहे. आणि मग त्या अनुषंगाने आपण हे सगळं काम या ठिकाणी करूया. तुमचे कोण मित्र असेल त्या मित्रांना पण या लेक्चर सिरीजमध्ये या ठिकाणी घेऊन या. पहा, पुढचा महत्वपूर्ण मुद्दा आहे तो म्हणजे शाहू राजांशी संबंधितच आहे. पहा, शाहू राजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नियुक्त केलं, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आहे, ज्याचं राईट आन्सर सदाशिवराव लक्ष्मण बेनाडीकर, यांना कंसामध्ये म्हणूया पाटील. ठीक आहे, तर पाटील हे आडनाव आहे, तर बेनाडीकर हे त्याच्या गावाचं नाव म्हणून बेनाडी हे गावाचे आहेत म्हणून बेनाडीकर. तर सदाशिव लक्ष्मण बेनाडीकर. काय नेमकी थीम आहे ती आपण इथे या ठिकाणी समजून घेऊया. लक्षात घ्या मित्रांनो की त्या काळामध्ये वेदोक्त प्रकरणामुळं मराठा समाज जो होता, महाराष्ट्रातला जो क्षत्रिय मूळचा समाज आहे, तर या समाजाला क्षत्रिय म्हणून आम्ही मान्यता देणार नाही अशी भूमिका त्यावेळेच्या ब्राह्मणांनी घेतली होती. आणि म्हणून मग या कुणबी मराठा घरांमध्ये जेव्हा धार्मिक विधी होईल तेव्हा त्या धार्मिक विधी पुराणोक्त पद्धतीने केल्या जातील अशी भूमिका ही या ठिकाणी उच्चवर्णीय ब्राह्मणांनी घेतलेली होती. त्याचे त्यांनी वेगवेगळे दाखले पण दिले होते. मात्र शाहूराजे यांना ही बाब खटकली आणि त्यांनी भूमिका अशी घेतली, जर का आमच्या घरातले धार्मिक विधी तुम्हाला वेदोक्त पद्धतीने करायचे नसतील तर आमच्या दक्षिणा पण तुम्हाला आम्ही देणार नाही, तुमची वतन पण आम्ही तुम्हाला वतन पण या ठिकाणी देणार नाही अशी भूमिका घेतली. आणि त्याच भूमिकेतून शाहूराजांनी कुलकर्ण्याची वतन पण या ठिकाणी जप्त केली. शाहूराजांची पुढे भूमिका अशी या ठिकाणी राहिली, मराठा कुणबी समाजानं आपल्या घरातील धार्मिक विधीसाठी ब्राह्मण बोलवायला नको आणि ती धार्मिक विधी करायची असेल तर त्यांनी मराठा पुरोहिताकडूनच या ठिकाणी ती करून घ्यावी अशी भूमिका शाहूराजांची होती. आणि म्हणून शाहूराजांनी छात्र जगद्गुरु नावाचं एक पीठ स्थापन केलं आणि या छात्र जगद्गुरु या पीठावर एक शंकराचार्य त्याने निर्माण केला आणि तो शंकराचार्य मराठा कुणबी समाजातील होता, ज्या शंकराचार्याचं नाव सदाशिवराव लक्ष्मण बेनाडीकर असं या ठिकाणी आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर सदाशिवराव बेनाडीकर या व्यक्तीची नियुक्ती केलेली आहे असं एकंदरीत दिसतं. आता पहा, हा प्रश्न जर आम्ही पाहिला तर हा प्रश्न ब्राह्मणेतर चळवळीच्या अँगलने आलेला आहे. आणि म्हणून मग तुम्ही हे गोष्ट लक्षात असू द्या की ब्राह्मणेतर चळवळीवर आयोग नेहमी प्रश्न या ठिकाणी विचारतोय. मग ब्राह्मणेतर चळवळ अशी व्यवस्थित करून देतो ना या लेक्चरमध्ये
कुठलाही प्रश्न कोणत्याही स्वरूपात लिहू द्या, तुम्हाला त्याबद्दलची उत्तरं आलीच पाहिजे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर इथं आपण पाहूया आता ब्राह्मणेतर चळवळ जी आहे तर त्या संदर्भात आणखीन एक प्रश्न आहे पहा. म्हणजे चौथा प्रश्न पाहिला, आता पाचवा पण प्रश्न पाहू आणि मग पूर्ण ब्राह्मणेतर चळवळ इथं आपण या ठिकाणी समजून घेऊया. पहा, 1911 मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून छत्रपती शाहू महाराज यांना त्याचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केलं. आता पहा, 1911 कोल्हापूरमध्ये सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन झाली आणि त्या शाखेमध्ये शाहू राजांनी कोणाला अध्यक्ष केलं, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आहे. आता इथं दिसतंय भास्करराव जाधव, हरिभाऊ चव्हाण, अण्णासाहेब रट्टे आणि मग डोंगरे. याचं राईट आन्सर आहे ते म्हणजे भास्करराव जाधव. भास्करराव जाधव हे पहिले मराठा कुणबी समाजातील या ठिकाणी मास्टर डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री मिळवणारे आहे. पहिले MA झालेले, ग्रॅज्युएट म्हटलं तरी चालेल, पहिले MA आणि झालेले या ठिकाणी व्यक्ती भास्करराव जाधव आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. भास्करराव जाधव जेव्हा ग्रॅज्युएट झाले तेव्हा शाहू राजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये 1895 त्यांना सहाय्यक सरसुभा या पदावर नियुक्त केलं होतं, हे या ठिकाणी लक्षात घ्या. सहाय्यक सरसुभा या पदावर यांना नियुक्त केलं. नंतर मग पाहायला भेटतं शाहू राजे जे आहेत ते कोल्हापूरमध्ये जेव्हा सत्यशोधक समाजाची शाखा ओपन करतात तेव्हा त्याचे अध्यक्ष ते या ठिकाणी भास्करराव जाधव यांना या ठिकाणी करतायत, असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. परशुराम घोसवाडकर हे पण एक नाव आपण या ठिकाणी लक्षात घ्या, जे पुढे आपण घेणारच आहोत. परशुराम घोसवाडकर हे नाव पण आपण लक्षात ठेवा. आता बरेचसे विद्यार्थी घोसवाडकर, आता बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी घोसवाडकरांबद्दल पण कन्फ्युज असतात. तर लक्षात घ्या, सत्यशोधक समाजाला पुनर्जीवित करणं गरजेचं आहे, हे शाहू राजांच्या लक्षात आलं आणि म्हणून मग शाहू राजांनी सत्यशोधक समाजाची स्थापना पुन्हा करण्याचा निर्णय घेतला. आणि जेव्हा त्यांनी सत्यशोधक समाज स्थापन कोल्हापूरमध्ये करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेचे अध्यक्ष हे त्यांनी परशुराम घोसवाडकर यांना बनवलं होतं. आणि या कोल्हापूरमध्ये स्थापन झालेला जो सत्यशोधक समाज आहे त्याची शाखा कोल्हापूरमध्ये जेव्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्या शाखेचे अध्यक्ष भास्करराव जाधव यांना बनवलेला आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर कोल्हापूरच्या शाखेचे अध्यक्ष भास्करराव जाधव आहे. तर कोल्हापूरमध्ये जेव्हा सत्यशोधक समाज पुनर्निर्मित झाला तेव्हा त्याचे अध्यक्ष परशुराम घोसवाडकर आहे. हा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. तर हा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. आता पाहूया आपण या संदर्भामध्ये ब्राह्मणेतर चळवळीचे महत्वपूर्ण बिंदू आणि त्या अनुषंगानं महत्वपूर्ण मुद्दे जे आहेत ते आपल्याला इथे या ठिकाणी करावं. बघा, ब्राह्मणेतर चळवळ, आता जर समजा मी वन डे रिव्हिजन टाकले असते तर वन डे रिव्हिजन मध्ये ब्राह्मणेतर चळवळ समजून घ्यायची, त्यापेक्षा क्वेश्चन पाहू आणि त्यानंतर मग ते मुद्दे आपण पूर्ण तो टॉपिकच या ठिकाणी कव्हर करू. जसं की जगन्नाथ शंकर शेठ प्रश्न आलाय, पूर्ण जगन्नाथ शंकर शेठ कव्हर करून टाकायचा, तर ते आपण इथं पाहूया. ब्राह्मणेतर चळवळ, आता लक्षात घ्या, मूळ तर लक्षात घ्या, ब्राह्मणेतर चळवळीचा उद्देश काय, तर ब्राह्मणांना सरकारी नोकऱ्यांमध्ये जे जागा मिळत आहेत त्याला अपोज करणं आणि गैर ब्राह्मणांना सरकारी नोकऱ्यांमध्ये या ठिकाणी आरक्षण मिळवून देणं, हा या ब्राह्मणेतर चळवळीचा मुख्य उद्देश हा या ठिकाणी आहे, असं एकंदरीत दिसतं. इथं आपल्याला पाहायला भेटतं 11 जानेवारी सन 1911 कोल्हापूर संस्थानात परशुराम घोसवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली. आणि या कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष हे भास्करराव जाधव यांना या ठिकाणी करण्यात आलं. हा मुद्दा जो मी आता तुम्हाला सांगितला तो इथे या ठिकाणी नमूद केला. अत्यंत महत्वपूर्ण मुद्दा लक्षात ठेवायचा या ठिकाणी मुकुंदराव पाटील. आता इथं लक्षात घ्या, हे जे मुकुंदराव पाटील होते ज्यांनी दिनमित्र हे वर्तमानपत्र पण या ठिकाणी सुरू केलं, तर त्या मुकुंदराव पाटलांनी कुलकर्णी लीलामृत नावाचा ग्रंथ सन 1913 लिहिलेला आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. कुलकर्णी लीलामृत हा ग्रंथ या ठिकाणी लिहिला गेला. आता या ग्रंथाचा मतीत अर्थ काय नेमका होता, तर या ग्रंथामध्ये असं म्हटलं गेलं, गावातला जो प्रमुख आहे तो पाटील आहे, जो मराठा कुणबी समाजातील येतो आणि त्याला सहकार्य करणारा कुलकर्णी आहे, जो उच्चवर्णीय ब्राह्मण आहे. वास्तविकता गावचा प्रमुख हा पाटील कुणबी आहे, मात्र तो अडाणी आहे आणि म्हणून त्याच्या अडाणीपणाचा फायदा हा उच्चवर्णीय ब्राह्मण कुलकर्णी कसा घेतो आणि तो पूर्ण गावाचा प्रमुख कसा बनतो, या प्रकारची स्टोरी ही कुलकर्णी लीलामृत मध्ये हे मुकुंदराव पाटील या ठिकाणी लिहिताना आपल्याला दिसून येतं. लक्षात घ्या, या ग्रंथाच्या आधारावरच शाहू राजांनी सन 1918 कुलकर्ण्यांची वतनं रद्द केलेली आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या, किंवा कुलकर्ण्यांची वतनं काढून घेतलेली आहेत, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. शाहू राजांनी कुलकर्ण्यांची वतनं जप्त केली, तशा प्रकारे महार वतनं पण शाहू राजांनी जप्त केलेली आहे.
कोकणातील खोटी पद्धत जर बोलला तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केला किंवा ती रद्द बाबासाहेब आंबेडकरांमुळे झाली कोकणातील खोटी पद्धत. महार वतन आणि कुलकर्णी वतन रद्द करणारे शाहू राजे आहेत. हा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा आहे, शाहू राजांनी कुलकर्ण्यांची वतन जशी रद्द केली त्यानंतर शाहू राजांनी या पदावर या ठिकाणी तलाठी या व्यक्तीची नियुक्ती केली. तलाठी हा व्यक्ती नियुक्त करण्यात आला जो या ठिकाणी बहुजन समाजातील किंवा ब्राह्मणेतर होता हे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि त्या तलाठ्याला प्रशिक्षण देण्यासाठी आणि त्या पाटलाला गावच्या पाटलाला प्रशिक्षण देण्यासाठी शाहूराजे 1918 पाटील तलाठी स्कूल स्थापन करतायत हे या ठिकाणी लक्षात घ्या. किंग एडवर्ड प्रकरण काय आहे तो आपला महत्वाचा मुद्दा. 1914च्या दरम्यान हे किंग एडवर्ड प्रकरण कोल्हापूरमध्ये झालं. 1914ला झालं काय की किंग एडवर्डचा पुतळा उभा करण्याचं शाहू राजांचं नियोजन होतं आणि त्यांनी तो उभा केला होता. पण जेव्हा उद्घाटन समारंभ घ्यायचा होता त्याच्या आदल्या रात्री शाहू राजे जेव्हा हा पुतळा पाहण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की या पुतळ्याला कोणीतरी डांबर फासलेला आहे. आणि मग पाहायला असं भेटतं, याची चौकशी झाली आणि आरोप आला तो म्हणजे अण्णासाहेब लठ्ठे आणि त्याचबरोबर भास्करराव जाधव यांच्यावर. आणि म्हणून शाहू राजे या ठिकाणी या दोघांवर खूप जास्त चिडलेले आहेत असं एकंदरीत दिसतं. आणि म्हणून मग भास्करराव जाधव आणि अण्णासाहेब लठ्ठे कोल्हापूरमध्ये भूमिगत झाल्याचं दिसतं. पहाराव पाटलांनी यांच्या विरोधात खोटी साक्ष द्यावी असा पोलिसांचा दबाव होता. मात्र 2 वेळा आत्महत्या करावी लागली तरी देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न करावा लागला तरी देखील भाऊराव पाटलांनी यांच्या विरोधात काही खोटी साक्ष दिली नाही. दिसून असं येतं कोल्हापूर संस्थानामध्ये लोकमान्य टिळकांचे जे सहकारी होते निटवे गायकवाड यांनी आणि निलंगे यांनीच वास्तविकता हे या ठिकाणी किंग एडवर्डचं तोंड काळं केलं होतं आणि आरोप शाहू राजांच्या कार्यकर्त्यांवर टाकला होता. हे नंतर चौकशीमध्ये निदर्शनामध्ये आलं. तर हे आहे किंग एडवर्ड प्रकरण हे या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे पाहायला भेटतं जस्टिस पार्टी. मोस्ट इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. दक्षिण भारतामध्ये ब्राह्मणेतर लीग स्थापन झाली होती. दक्षिण भारतामध्ये ब्राह्मणेतर मुवमेंट सुरू केली होती आणि या ब्राह्मणेतर चळवळीचं रूपांतर पुढे जाऊन जस्टिस पार्टीमध्ये झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. पाहायला भेटतं. आयोग तुम्हाला काय बरं प्रश्न विचारेल तर आयोग प्रश्न विचारेल जस्टिस पार्टी जे 1916ला स्थापन झाली. जस्टिस हे त्याचं मुखपत्र होतं. अखिल भारतीय द्रविडियन असोसिएशन असं त्याचं मूळ नाव आहे. अखिल भारतीय द्रविडियन असोसिएशन. आणि या अखिल भारतीय द्रविडियन असोसिएशनचं मुखपत्र होतं जस्टिस नावाचं. त्यामुळं त्या मुखपत्रामुळं या पक्षाला पुढे जाऊन जस्टिस पार्टी असं नाव मिळालेलं आहे असं एकंदर दिसतं. जस्टिस पार्टीचे संस्थापक कोण आहे असा प्रश्न जर आला तर TM नायर, P त्यागराज चेट्टी आणि CN मुदलियार ही 3 नावं कायम लक्षात ठेवायची. TM नायर, P त्यागराज चेट्टी आणि CN मुदलियार या तिघांनी जस्टिस पार्टीची स्थापना केलेली आहे हे या ठिकाणी लक्षात असू द्या. आता पहा मित्रांनो, पाहायला भेटतं पर्यायामध्ये एक नाव हटकून दिलं जातं ते म्हणजे EV पेरियार रामास्वामी नायकर. तर EV पेरियार रामास्वामी नायकर हे जस्टिस पार्टीचे फाउंडर मेंबर नाही. हा मुद्दा आपण लक्षात ठेवा. पेरियार रामास्वामी नायकर जर आम्ही पाहिलं तर ते जस्टिस पार्टीमध्ये आले खूप उशिरा म्हणजे 1938ला आले. या पेरियार रामास्वामी नायकर यांनी एक मुवमेंट चालवली होती ज्या मुवमेंटचं नाव होतं सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट, जे 1925ला स्थापन झाली. 1925ला सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट ज्याला आपण स्वाभिमानी आंदोलन म्हणतो ते कोणी सुरू केलं? पेरियार EV रामास्वामी नायकर यांनी केलं. तामिळनाडू मधले हे अत्यंत महत्वपूर्ण सुधारक आहेत. नायकर समाजाचे या ठिकाणी आहे. पेरियारचा अर्थ आहे महात्मा, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. तर हा मुद्दा इथे लक्षात घ्या. कुची आडसू हे त्यांची पत्रिका या ठिकाणी होती आणि अ ट्रूथ ऑफ रामायणा हे त्यांचा महत्वपूर्ण गाजलेला ग्रंथ या ठिकाणी होता. जे पेरियार रामास्वामी नायकर लोकांची अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी रामाच्या मूर्त्या फोडत होते, गणपतीच्या मूर्त्या ते दक्षिण भारतामध्ये लोकांच्या सभेमध्ये फोडत होते आणि म्हणत होते यांच्या या दगडांमध्ये जर का देव असेल तर ते मला या ठिकाणी मारून टाकतील, ते मला भस्म करतील. परंतु लक्षात घ्या पेरियार रामास्वामी नायकर 104 वर्ष जीवन जगलेले आहेत. वयाच्या 80व्या वर्षी या माणसानं दुसरा विवाह केलेला आहे. हा पण या ठिकाणी मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. द्रविड नाडूची संकल्पना मांडली यांनी. स्वतंत्र द्रविडस्थानची भूमिका मांडली पेरियार EV रामास्वामी नायकर
विनायकर यांनी जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा या भारताच्या स्वतंत्र देशामध्ये त्या ठिकाणी द्रविड नाडूबद्दल काही नाही म्हणून मग हे या ठिकाणी या संविधानाच्या विरोधामध्ये पण गेले होते, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. स्वतंत्र द्रविड नाडूची भूमिका पेरियार रिव्ह्यूच्या माध्यमातून आलेली आहे असं एकंदरीत दिसतं. तर जस्टिस पार्टी इम्पॉर्टंट आहे. आता जसं जस्टिस पार्टी एक ब्राह्मणेतरांचं आंदोलन दक्षिण भारतामध्ये आहे तशाच प्रकारचं आंदोलन आपल्या या महाराष्ट्रामध्येही सुरू करण्याचा विचार शाहू राजांचा या ठिकाणी राहिला आणि त्याच विचारातून शाहू राजे जे आहे या शाहू राजांच्या प्रोत्साहनातून एक नवा राजकीय पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आला ज्याचं नाव आहे डेक्कन रयत समाज. डेक्कन रयत समाज हा ब्राह्मणेतरांचं प्रतिनिधित्व करणारा एक महत्वाचा पक्ष म्हणून आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. या पक्षाचं नेतृत्व अण्णासाहेब लठ्ठे, वालचंद्र कोठारी, मुकुंदराव पाटील, त्याचबरोबर कविवर्य नारायण वामन टिळक आणि सी के बोले जे आहे तर त्या सी के बोले यांनी केलेलं आहे असं एकंदरीत दिसतं. सी के बोले कोण बाबा? तर सी के बोले आपल्याला दिसून येतं की कामगार हितवर्धक सभा जी स्थापन झाली तर त्या भिवाजी नरे, सी के बोले आणि हरिश्चंद्र तालचेरकर यांच्या माध्यमातून. तर हे कोण आहेत सी के बोले? तर एक सत्यशोधकी विचाराचे आहेत. लक्षात घ्या जेव्हा 1911ला मुंबईमधल्या कामगारांच्या अवस्था पाहण्यासाठी रॅमसे मॅकडोनाल्ड आपल्या पत्नीसह भारतामध्ये आला होता, मुंबईत आला होता तेव्हा सी के बोले यांनी त्यांना कामगारांच्या घराघरामध्ये जाऊन कामगारांची काय स्थिती आहे हे या ठिकाणी समजावून सांगितलेले आहे, दाखवलेले आहे असं एकंदरीत दिसतं. पुढचा मुद्दा आपण पाहू शकतो. एक नवा राजकीय पक्ष आला तो म्हणजे ब्राह्मणेतर पक्ष. ब्राह्मणेतर पक्ष जो आहे हा केशवराव जेधे, बाबूराव जेधे आणि भास्करराव जाधव यांच्या माध्यमातून स्थापन झाला. गंगाजी काळभोर, वालचंद्र कोठारी आणि आनंदराव जगताप हे त्याचे सदस्य हे या ठिकाणी होते. हा पण महत्वपूर्ण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. याचबरोबर ब्राह्मणेतर चळवळीमध्ये अजून एक पक्ष आहे ज्याचं नाव आहे बहुजन पक्ष. हा बहुजन पक्ष 1920ला विठ्ठलरामजी शिंदे यांनी स्थापन केलेला आहे. हा पण मुद्दा लक्षात असू द्या. जेव्हा विठ्ठलरामजी शिंदे 1920ला पुणे मतदारसंघातून जेव्हा निवडणुकीला उभे होते तेव्हा त्यांनी हा बहुजन पक्ष स्थापन केलेला आहे असं एकंदरीत दिसून येतं. नंतर पराभव झाला त्यांचा. खामगाव जे आहे तर या खामगावमध्ये शाहू महाराजांची एक परिषद झाली. 11वी अखिल मराठा शिक्षण परिषद म्हणूया. खामगावामध्ये 11वी अखिल मराठा शिक्षण परिषद झाली. त्या शिक्षण परिषदेमध्ये शाहू राजांनी मराठा समाजासाठी किमान इथून पुढचे 10 वर्ष स्वतंत्र मतदारसंघ दिला जावा अशी मागणी केलेली आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि मग पुढे जेव्हा साऊथबरो कमिशन भारतात आलं तेव्हा शाहू राजांच्या वतीनं साऊथबरो कमिशनला गैर ब्राह्मणेतर चळवळीचे पुढारी ते म्हणजे भास्करराव जाधव यांनी या ठिकाणी साक्ष दिलेली आहे आणि यांनी या ठिकाणी मराठ्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये रिझर्वेशन असलं पाहिजे ही भूमिका मांडलेली आहे असं एकंदरीत दिसतं. पटेल विधेयक एक अत्यंत महत्वपूर्ण मुद्दा आपण इथे या ठिकाणी समजून घेऊ. काय झालं होतं? शाहू राजांनी 1918ला आपल्या संस्थानामध्ये आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणारा एक कायदा मंजूर केला. या कायद्याच्या माध्यमातून कोणतेही धार्मिक विधी न करता तुम्ही विवाह संपन्न केला जाऊ शकतो. फक्त त्याच्यासाठी तुम्ही मॅजिस्ट्रेटकडे एक 15 दिवसापूर्वीची सूचना या ठिकाणी द्यावी आणि मग त्यानुसार रजिस्टर मॅरेज या ठिकाणी जर झालं, म्हणजे नोंदणीकृत विवाह झाला तर तो विवाह संपन्न आणि कायदेशीर होईल अशी प्रकारचा कायदा शाहू राजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये केला. ती भूमिका भारतातल्या बऱ्याच प्रमुख लोकांना पटली आणि तीच भूमिका विठ्ठलभाई पटेल आहेत त्यांना पण पटली. तेव्हा या विठ्ठलभाई पटेल यांनी केंद्रीय विधिमंडळामध्ये एक बिल सादर केलं ज्या बिलाला पटेल विधेयक या नावानं संबोधलं जातं. पटेल विधेयक आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणारं या ठिकाणी होतं आणि या विधेयकाच्या माध्यमातून सरकारी नोंदणीकृत केलेली विवाह हे कायदेशीर असतील अशी भूमिका या ठिकाणी घेतली गेली. लोकमान्य टिळकांनी त्याला विरोध केला आणि केसरी या वर्तमानपत्रांमध्ये हिंदूंचे संकर विवाह या नावाचा अग्रलेख लिहिला. या अग्रलेखामध्ये ते भूमिका अशी मांडतात की जर का तुम्ही हिंदू आहात हे कशावरनं लक्षात येतं तर तुमचे विवाह हिंदू धर्म पद्धतीने होतात म्हणून होतं. म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये हिंदू धर्म पद्धतीनं सगळ्या गोष्टी करता, धार्मिक पद्धतीने करता, याचा अर्थ तुम्ही हिंदू आहात. पण जर तुम्ही या पद्धतीनं विवाह केला नाही, तुमचे संस्कार या पद्धतीने केले नाही तर तुम्ही हिंदू कसे काय असणार आहात ही
या प्रकारचा सवाल टिळकांनी केसरी वर्तमानपत्रामध्ये या ठिकाणी उभारला. झालं असं, या दरम्यान मोठ्या प्रमाणावर ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर यांच्यामध्ये हाणामाऱ्या वगैरे झाल्या. हाणामाऱ्या मी काय इथं सांगत बसत नाही, बॅच मध्ये सांगितलेलं आहे, फक्त इथं लक्षात घ्या. या पटेल विधेयकाचं समर्थन करण्यासाठी केशवराव जवळकर दिनकरराव जवळकर जे आहे, या दिनकरराव जवळकर यांनी एक महत्वपूर्ण नाटक लिहिलं, ज्या नाटकाचं नाव आहे प्रणय प्रभाव. तर प्रणय प्रभाव हे नाटक कोणी लिहिलं, तर दिनकरराव जवळकरांनी लिहिलं. हा महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. प्रणय प्रभावावर प्रश्न विचारले या ठिकाणी जाऊ शकतात. पुढे आपल्याला पाहायला भेटतं लोकमान्य टिळकांना त्यांचे सहकारी हे या ठिकाणी 1919 दरम्यान पुण्यामध्ये मानपत्र देत होते. एक नागरिक सन्मान त्यांचा या ठिकाणी करण्याचं आयोजित केलं होतं. तेव्हा ब्राह्मण चळवळीच्या पुढाऱ्यांनी या प्रकारच्या टिळकांच्या मानपत्राला मोठा विरोध दर्शवल्याचं एकंदरीत दिसतं. मग टिळकांच्या मानपत्राला विरोध कोणी कोणी दर्शवला, तर रँगलर परांजपे, त्याचबरोबर गोपाळराव देवधर हे नामदार गोखल्यांचे सहकारी आहेत. त्याचबरोबर वा. काळे, वालचंद्र कोठारी, केशवराव जेधे, केशवराव बागडे, त्याचबरोबर दिनकरराव जवळकर, वीरा शिंदे आणि शिवराम जानबा कांबळे या मंडळींना टिळकांना या ठिकाणी विरोध दर्शवलेला आहे. म्हणजे टिळकांना मानपत्र देण्यास त्यांनी विरोध दर्शवलेला आहे. हा महत्वाचा मुद्दा आपण इथं या ठिकाणी लक्षात या ठिकाणी ठेवा. पुढे आपल्याला पाहायला भेटतं की जेव्हा पुणे नगरपालिकेमध्ये एक प्रस्ताव आला की आपल्याकडे मोफत शिक्षण या ठिकाणी देण्यासाठी आपण या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे, तेव्हा या ठिकाणी पाहायला भेटतं फंड जो होता तो कमी होता आणि म्हणून पुणे महानगरपालिका आणि टिळकांच्या समर्थकांनी असा निर्णय घेतला होता की आपण पहिल्यांदा मुलांना शिक्षण देऊ मोफत पद्धतीनं आणि मुलींना नंतर पाहूया. म्हणजे मुलींच्या मोफत पद्धतीच्या शिक्षणाला नकार टिळकांच्या समर्थकांनी दिलेला होता, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि म्हणून मग या संदर्भामध्ये पाहायला भेटतं की मुलींना देखील सक्तीचं आणि मोफत प्राथमिक शिक्षण द्यावं याच्यासाठी पुण्यामध्ये एक भव्य मोर्चा काढण्यात आला. तो मोर्चा विठ्ठलरामजी शिंदे आणि त्याचबरोबर रमाबाई रानडे जे आहेत, तर त्या रमाबाई रानडे या दोघांच्या नेतृत्वाखाली सुमारे 2000 शाळकरी विद्यार्थिनींचा मोर्चा पुण्यात या ठिकाणी काढण्यात आला होता, असं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, या पुण्यामध्येच छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करण्याचं प्लॅनिंग या ठिकाणी होतं आणि त्या स्मारकाच्या उद्घाटनाला प्रिन्स ऑफ वेल्स भारतामध्ये या ठिकाणी येणार होता किंवा प्रिन्स ऑफ वेल्सच्या हातून ते छत्रपती शिवाजी महाराजांचं पुण्यातील स्मारक या ठिकाणी उद्घाटन त्याचं करायचं होतं. शाहू राजांनी सांगितलं होतं की कोणत्याही ब्राह्मणाकडनं शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी पैसा घेऊ नका, स्वतः संपूर्ण खर्च मी या ठिकाणी करेल. तेव्हा शाहू महाराजांना खूप जास्त लोकांनी शाहू महाराजांवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. दिसून येतं प्रबोधनकार ठाकरे यांचं एक महत्वपूर्ण वर्तमानपत्र होतं ज्याचं नाव होतं प्रबोधन. तर या प्रबोधन या वर्तमानपत्रामध्ये एका विदेशी व्यक्तीच्या हातून शाहू राजांचं या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं उद्घाटन होणं ही आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी खूप गौरवाची बाब आहे, अशी भूमिका प्रबोधनकार ठाकरेंनी त्यांच्या प्रबोधन वर्तमानपत्रामध्ये लिहिलेली होती, ज्याचं टायटल असं होतं शिवराया प्रणिपाता कराया ब्रिटानिया आली. म्हणजे शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी अख्खं ब्रिटन आलेलं आहे, अशी भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे असं दिसतं. तर केशवराव जेधे जे आहे यांनी याच काळामध्ये श्री शिवस्मारक या नावाचं नियतकालिक चालवलं होतं. श्री शिवस्मारक या नावाचं नियतकालिक केशवराव जेधेंनी चालवलेलं आहे. तर दिनकरराव जवळकर जे आहे, या दिनकरराव जवळकरांनी शिवस्मारक पुराण हे या ठिकाणी नियतकालिक म्हणा किंवा ग्रंथ म्हणा, हा या ठिकाणी सुरू केलेला आहे असं एकंदरीत दिसून येतं. तर मुद्दा हा आहे शिवस्मारक पुराण केशवराव जेधेचा आहे, शिवस्मारक पुराण केशवराव जेधेचं आहे. तर दिनकरराव जवळकर यांचं या ठिकाणी शिवस्मारक हे या ठिकाणी केशवराव जेधेंचं आहे, तर शिवस्मारक पुराण हे या ठिकाणी दिनकरराव जवळकरांचं आहे. हा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात इथे या ठिकाणी ठेवा. मला वारंवार भीती वाटते की आपला आवाज जातो का काय, त्यामुळे मी वारंवार चेक करतो. ब्राह्मणाच्या चळवळीचा मुद्दा थांबल्यावर स्टॉप होऊ आणि मग सेकंड व्हिडिओ लगेच आपण या ठिकाणी तयार करू. पुढे आपल्याला पाहायला भेटतं केशवराव जेधे जे आहेत त्यांनी पुण्यामध्ये 1925 ची घटना पहा. 1925 पुणे महानगरपालिका या ठिकाणी ताब्यामध्ये आली होती स्वराज्य पक्षाच्या आणि मग तिथं महापौर होते नचिकेळकर. त्यावेळेस
केशवराव जेधे नगरसेवक होते आणि या केशवराव जेधे यांनी महात्मा ज्योतिराव फुल्यांचा पुतळा पुण्यामध्ये उभा करावा अशी भूमिका घेतली. लक्षात घ्या मित्रांनो, त्यावेळेस महात्मा ज्योतिराव फुल्यांचा पुण्यात पुतळा उभा करण्यास उच्चवर्णीय ब्राह्मणांनी मोठा विरोध दर्शवला होता. या काळामध्ये पाहायला भेटतं गणपतराव नलावडे हे नाव लक्षात या ठिकाणी असू द्या. या गणपतराव नलावडे यांनी सत्यशोधक की ख्रिस्ती सेवक, सत्यशोधक की ख्रिस्ती सेवक या नावाची पत्रिका सुरू केलेली होती. हा सर्वात महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि विशेष असा आहे की महात्मा ज्योतिराव फुल्यांचा पुतळा या पुण्यामध्ये उभं करायला नको या टीम मध्ये महात्मा ज्योतिराव फुल्यांचा पुतण्या म्हणूया आपण, तर तो या ठिकाणी भाऊसाहेब फुले नाव आहे, तो पण होता. आणि या भाऊसाहेब फुलेनं या ठिकाणी ही सत्यशोधक की ख्रिस्त सेवक ही पत्रिका पुणे महानगरपालिकेतील प्रत्येक अधिकाराच्या टेबलावर नगरसेवकाकडेच्या हातात पोहोचवण्याचं काम केलं. हे पण लक्षात. या भाऊसाहेब फुल्यावर प्रश्न येणार, पण गणपतराव नलावडे याच्यावर प्रश्न येऊ शकतो की ख्रिस्त सेवक की सत्यशोधक अशा प्रकारची पत्रिका कोणी लिहिली, तर गणपतराव नलावडे यांनी लिहिली. पुढे पाहायला भेटतं देशाचं दुश्मन. हा एक महत्वपूर्ण ग्रंथ जो आहे तो या ठिकाणी लिहिला गेला 1924-25च्या काळामध्ये. देशाचा दुश्मन कोणी लिहिलं, तर दिनकरराव जवळकर यांनी लिहिलेला हा महत्वपूर्ण ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये त्यांनी लोकमान्य टिळक, कृष्णशास्त्री चिपळूणकर आणि त्यांचा मुलगा जो आहे विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना देशाचं दुश्मन म्हणून संबोधलेलं आहे. सामाजिक सुधारणा चळवळीच्या आड येणारे ही लोक आहेत. महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या सामाजिक कार्याला आणि शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याला या विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि त्याचबरोबर लोकमान्य टिळकांनी विरोध केला आणि म्हणून मग ते देशाचे दुश्मन आहे अशी भूमिका त्यांनी मांडली. छोटेखानी पुस्तक आहे 20-25 पानाचं, हे लक्षात घ्या. आपल्याला माहिती आहे देशाचे दुश्मन या प्रकारचं जेव्हा पुस्तक लिहिलं गेलं तेव्हा या दिनकरराव जवळकरांना त्यामध्ये अटक या ठिकाणी झाली आणि मग त्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांचं वकीलपत्र घेतलं आणि यांची निर्दोष मुक्तता म्हणून सुटका करून दिली. हे या ठिकाणी लक्षात घ्या. लक्षात घ्या, या देशाच्या दुश्मनची प्रस्तावना केशवराव बागडे यांनी लिहिलेली आहे. केशवराव बागडे यांनी देशाच्या दुश्मनची प्रस्तावना लिहिलेली आहे, लक्षात घ्या. तर या पुस्तकाचे प्रकाशक हे या ठिकाणी केशवराव जेधे आहेत. तर मुद्रक जे आहेत हे रामचंद्र नारायण लाड आहेत, हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर मुद्रक रामचंद्र नारायण लाड, प्रकाशक केशवराव जेधे आहेत. प्रस्तावना केशवराव बागडे यांनी लिहिली, तर दिनकरराव जवळकर यांनी देशाचे दुश्मन या ठिकाणी लिहिलं. भास्करराव जाधव जे आहेत ना, तर त्या भास्करराव जाधवांनी कुलकर्णी लीळामृतची प्रस्तावना लिहिली. कुलकर्णी लीळामृत कोणाचा, तर मुकुंदराव पाटलांचा आहे. हा मुद्दा आपण इथं या ठिकाणी लक्षात घ्या. याचबरोबर हे दिनकरराव जवळकर आहे यांची काही महत्वपूर्ण या ठिकाणी पुस्तकं आहेत, ज्याच्यामध्ये जाहीर सवाल नंबर 1 मर्द हो नाके कापून घ्या, नचिकेळकरला उद्देशून दिलेलं. मर्द हो नाके कापून घ्या, ज्या फुल्यांमुळे तुमच्याही महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळाला त्याच फुल्यांचा पुतळा तुम्ही पुण्यामध्ये उभा करण्यास विरोध करताय आणि म्हणून नचिकेळकरला उद्देशून म्हणाले मर्द हो नाके कापून घ्या. 1950 सालची ब्राह्मण परिषद ही कशी असेल अशा स्वरूपातील एक महत्वपूर्ण ग्रंथ दिनकरराव जवळकरांनी लिहिल्याचं एकंदर दिसतं. 1931च्या दरम्यान क्रांतीच्या रणशिंग या नावाचं नियतकालिक देखील दिनकरराव जवळकर या ठिकाणी सुरू करताना एकंदर दिसतं. दिनकरराव जवळकर 1931-32च्या दरम्यान त्यांचं निधन झालं. केशवराव जेधे मात्र दीर्घकाळ या ठिकाणी काम करू लागले. लक्षात घ्या, ब्राह्मणता चळवळ 1930 साली महात्मा गांधी यांच्या राजकीय चळवळीमध्ये स्वतःला त्यांनी विलीन करून घेतलं आणि ही ब्राह्मणता चळवळ काँग्रेसमध्ये या ठिकाणी गेली. केशवराव जेधेंना असं वाटत होतं गांधींच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिल्यानंतर या देशातील शोषितांचा विचार या ठिकाणी होईल. मात्र झालं असं की देश स्वतंत्र झाल्यानंतर पण शोषितांसाठी काम करणं काँग्रेसनं नाकारलं आणि म्हणून मग भ्रमनिरास झाल्यामुळं केशवराव जेधे पुढे 1948ला शेतकरी कामगार परिषद किंवा शेतकरी कामगार पक्ष हा या ठिकाणी 1948ला केशवराव जेधे स्थापन करतात असा इतिहास आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. ब्राह्मण चळवळीमध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे सी.के. बोले यांच्या संदर्भात. आपल्याला माहिती आहे सी.के. बोले हे मुंबई विधिमंडळाचे सदस्य या ठिकाणी होते. या सी.के. बोले यांचे 2 महत्वपूर्ण ठराव खूप इम्पॉर्टंट आहे. एक म्हणजे पाणवठ्यावर सार्वजनिक पाणवठा जो आहे या पाठवणं झालं बघा. तर एक महत्वाचा मुद्दा यांचा आहे सी.के. बोले यांचा. तर सार्वजनिक पाणी जे आहे तर सार्वजनिक पाणवठा याच्यावर सर्वांना अधिकार आहे. सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी पिण्याचा सर्वांना अधिकार आहे अशी भूमिका या ठिकाणी
किंवा अशा प्रकारचा प्रस्ताव ठराव हा सी के बोले यांनी मांडला होता. आणि या प्रस्तावाच्या आधारावरच महाडमध्ये 14 तळे सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता. 1925 साली सार्वजनिक पाणवठ्यावर सर्वांचा अधिकार आहे, सर्व प्राणी मात्रांचा अधिकार आहे अशा प्रकारचा ठराव सी के बोलेंनी मांडला होता. आणि त्यानंतर मग 27ला महाड 14 तळे सत्याग्रह करण्यात आला. पुढे एक महत्वाचा 1926ला मुंबई विधिमंडळामध्ये यांनी एक महत्वाचा ठराव मांडला सी के बोले यांनी. तर कोणता? तर ग्रामजोशांना संस्कार विधीस बोलवलं नाही. ग्रामजोशी, गावातला एक जोशी असतो ना बघा, कुडमडा जोशी पण म्हणतो आपण त्याला, तर तो जो आहे म्हणजे कुडमडा जोशी तसेच गावामध्ये धार्मिक कार्य करणारे जे जोशी पंडित महाराज जे असतात त्यांच्याबद्दल मी बोलतोय. तर ग्रामजोशांना संस्कार विधीस बोलवलं नाही तर त्यांना दक्षिणा मागण्याचा हक्क असू नये अशा आशयाचं एक विधेयक सत्यशोधक केशवराव सी के बोले, सीताराम केशव बोले यांनी या ठिकाणी मांडलं होतं. हे लक्षात घ्या, मंजूर झालं ते. आणि त्याच संदर्भामध्ये किंवा या बिलाशी संबंधित असणारं एक नाटक या ठिकाणी लिहिलं गेलं, ज्याचं नाव आहे शेठजी प्रताप. मुकुंदराव पाटील यांनी हे नाटक लिहिलेलं आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. मुकुंदराव पाटलांचं नाटक जर आपण पाहिलं तर हे शेठजी प्रताप आणि एक कुलकर्णी निळामृत ही 2 नावं आपण या ठिकाणी लक्षात या ठिकाणी तुर्तास इथे या ठिकाणी ठेवा, हे या ठिकाणी पहा. तर या प्रकारचे शेठजी प्रताप. आणि मग या सत्यशोधक किंवा ब्राह्मणाच्या चळवळीमध्ये आता शेठजी, लाडजी आणि भटजी, शेठजी, लाडजी आणि भटजी यांना विरोध करणारी चळवळ म्हणून ब्राह्मणाची चळवळ ही या ठिकाणी पुढे आलेली आहे असं एकंदर दिसतं. तर मला असं वाटतं ब्राह्मणाचा चळवळ इथं आपण जेवढा टॉपिक समजून सांगायचा तेवढा समजून सांगितला. एक 2-5 मिनिटाचा ब्रेक घेऊन पुन्हा आपण रेकॉर्डिंग करू. याचं कारण असं आहे की माईकची बॅटरी कधी पण जाऊ शकते आणि मग ते काही मिनिटं तुमचे वाया जातील, तर ते नको म्हणून आपण 1 तासाचं लेक्चर रेकॉर्ड झालं तो थांबू. आपण 6व्या प्रश्नापर्यंत पासून परत एकदा आपण या ठिकाणी सुरुवात करू. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.